नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. राज्यसेवा परीक्षा 2025 डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नसाठी आपण इथं प्रिपरेशन करत आहोत केसागर पब्लिकेशन तर्फे. तर येणारी जी तुमची ही परीक्षा आहे, या परीक्षेमध्ये नव्याने समाविष्ट झालेला जो विषय आहे तो म्हणजे एथिक्स. तर एथिक्स हा विषय आपल्यासाठी जरी नवीन असला तरी सुद्धा या विषयाच्या प्रिपरेशन मधला सगळ्यात महत्त्वाचा टप्पा म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सॉल्व करणे. आता हे जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत, हे क्वेश्चन पेपर तुम्हाला UPSC चे सॉल्व करावे लागतील. पण होतं काय, विद्यार्थ्यांना UPSC चे क्वेश्चन पेपर सॉल्व करताना जी काही लँग्वेजची अडचण आहे ती समजून घेता आपल्या पब्लिकेशनने या सब्जेक्टचा मराठी अनुवाद केलेला आहे. तर जेवढे काही तुमचे इथिक्सचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत ना, 2013 पासून 2024 पर्यंत UPSC प्रश्नपत्रिका तुम्हाला घटकनिहाय उत्तरांसहित या पुस्तकामध्ये मिळून जाते. लेखक आहेत डॉक्टर आशिष जैतपाल सर. UPSC MPSC मुख्य परीक्षा सामान्य अध्ययन पेपर 4. तर लक्षात घ्या, जरी सप्टेंबरमध्ये तुमची पूर्वपरीक्षा असली तरी सुद्धा सध्या तुम्ही मेन्सचा अभ्यास करायला हवा. तर आता इथं जर आपण बघितलं, हे पुस्तक तुम्हाला आपल्या ऑफिशियल वेबसाईटवरती मिळत आहे. तुम्ही पुस्तकाची परचेस लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, तिथून तुम्ही पुस्तक परचेस करू शकता. जितके जास्त तुम्ही UPSC चे क्वेश्चन पेपर हाताखालून घालाल तितकं तुम्हाला हा जो विषय आहे हा विषय सोपा जाईल. ठीक आहे. तर इथं इथिक्सची आपण ही सिरीज चालू करत आहोत, जेणेकरून तुम्हाला आन्सर रायटिंग कशा पद्धतीनं केलं पाहिजे ते लक्षात येऊन जाईल. बाकी सगळे पेपर्स कव्हर करण्यासाठी पुस्तक तुम्ही नक्की परचेस करा. तर आपण इथं 24चा क्वेश्चन पेपर घेतोय. लक्षात घ्या, 24च्या क्वेश्चन पेपरमध्ये जे काही महत्त्वाचे क्वेश्चन आलेले आहेत ते क्वेश्चन मी इथं घेत आहे. ठीक आहे. ओके, चला बघा. पहिला क्वेश्चन इथं आहे आपला फर्स्ट क्वेश्चन. बघा, बघा, तर फर्स्ट क्वेश्चन आहे आपला. फर्स्ट क्वेश्चन तुम्हाला विचारलाय, प्रशासकीय तर्कसंगत, बघा, प्रशासकीय तर्कसंगत निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये, प्रशासकीय तर्कसंगत निर्णय घेण्याची जी प्रक्रिया आहे या प्रक्रियेमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता, ज्याला आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतोय, बरोबर. तर कृत्रिम बुद्धिमत्तेचा एक विश्वासार्ह स्रोत म्हणून वापर हा एक वादग्रस्त मुद्दा आहे. ठीक आहे. ओके. तर AI चा जो वापर आहे, कृत्रिम बुद्धिमत्तेचा जो वापर आहे ना, तर तो एक वादग्रस्त मुद्दा म्हणून इथं आहे असं म्हटलेलं आहे. नैतिक दृष्टिकोनातून हे जे विधान आहे, कोणतं विधान, की प्रशासकीय तर्कसंगत निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा विश्वासार्ह स्रोत म्हणून वापर हा एक वादग्रस्त मुद्दा आहे. नैतिक दृष्टिकोनातून काय करायला सांगितले, हे जे विधान आहे ना, याचं गंभीरपणे परीक्षण करा म्हटलंय. ठीक आहे. तर क्वेश्चन काय आहे, परीक्षण करा. व जेव्हा अशा पद्धतीने क्वेश्चन विचारले जातात ना, तेव्हा आधी तुम्हाला इथे लक्षात असलं पाहिजे की हा जो क्वेश्चन आहे ना, या क्वेश्चनची मुख्य मागणी काय आहे. लक्षात येते तुमच्या, प्रश्न जो आहे ना, तर प्रश्नाची मुख्य जी मागणी आहे ना, तर ती मागणी काय आहे हे इथं आपल्याला थोडंसं व्यवस्थित लक्षात आलं पाहिजे. ठीक आहे. ओके, क्लिअर. बघा, त्याच्यानंतर इथं मुख्य मागणीमधले मुद्दे तुम्हाला क्लिअर झाले पाहिजे. जसं की प्रशासकीय तर्कसंगत निर्णय घेण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा विश्वासार्ह स्रोत म्हणून वापर हा एक वादग्रस्त मुद्दा का आहे ते तुम्हाला इथे तपासायचंय, कारण परीक्षण करा म्हटलंय, बरोबर. म्हणजे हा क्वेश्चन सॉल्व्ह करताना ना तुम्हाला या कृत्रिम बुद्धिमत्तेबद्दल करंट मध्ये काय चालू आहे ना, ते सगळं माहित असायला पाहिजे. ठीक आहे. ओके. ही जी कृत्रिम बुद्धिमत्ता आहे, या कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर विवेकपूर्ण पद्धतीने कसा करता येईल याच्यावरती काय करायचे, चर्चा करायची. ठीक आहे. म्हणजे ओव्हरऑल जर क्वेश्चन तुम्ही बघितला तर क्वेश्चन मध्ये तुमच्या काय लक्षात येते, जोपर्यंत मला कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे काय माहितच नाही तोपर्यंत मी या क्वेश्चनचा आन्सर लिहू शकतो किंवा शकते नाही. ठीक आहे. दुसरी गोष्ट, परीक्षण करा जेव्हा असा क्वेश्चन असतो ना,
तेव्हा तिथं नक्की काय लिहायचं असतं ते तुम्हाला माहित असलं पाहिजे. लक्षात आलं? परीक्षण करा असा जेव्हा क्वेश्चन असतो तेव्हा तिथं काय लिहायला पाहिजे हे तुम्हाला तिथं समजलं पाहिजे. ओके, क्लिअर? चला तर बघूया आपण. आता इथं सुरुवातीला आपण काय बोललो की वादग्रस्त मुद्दा कसा आहे ते तपासायचा आहे, बरोबर? मग बघा, तुम्ही इथं लिहा की हा मुद्दा वादग्रस्त कसा, बरोबर? जसं की बघा, ए आय म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता, ए आय, ठीक आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे ए आय. तर या ए आयचा जो वाढता वापर आहे ना, वाढता वापर कशासाठी आहे ते तुम्हाला माहित पाहिजे. जसं की कार्यक्षमता, अचूकता, वस्तुनिष्ठता, ओके, वाढविण्याच्या क्षमतेमुळं काय झाले, प्रशासकीय निर्णय प्रक्रियेमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा AI चा वाढता वापर होत आहे किंवा त्याचं प्रमाण वाढत आहे. का होत आहे? तर हे 3 वर्ड तुमच्या उत्तरामध्ये आले पाहिजेत: कार्यक्षमता, अचूकता आणि वस्तुनिष्ठता. ठीक आहे. पण असं जरी असलं तरी त्याचा वापर जो आहे ना, तो वापर काय वादविवाद निर्माण करतो किंवा कोणते नैतिक वादविवाद निर्माण करतो? पारदर्शकता, ट्रान्सपरन्सी, जबाबदारी आणि संभाव्य पक्षपातीपणाभोवती नैतिक वादविवाद निर्माण करतो. म्हणजे प्रत्येक गोष्टीच्या दोन बाबी असतात, लक्षात घ्या, त्या इथं मांडलेल्या आहेत. मग हे जे प्रशासन आहे, या प्रशासनामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा परिचय करून देण्यासाठी मानवी हक्क आणि समानतेवर त्याचा परिणाम काळजीपूर्वक विचारात घेणं आवश्यक आहे, बरोबर? म्हणून इथं सार्वजनिक प्रशासनाच्या क्षेत्रामध्ये तो एक वादग्रस्त मुद्दा बनतोय. लक्षात आलं? म्हणजे तुम्हाला ना पहिल्या पॉइंट मध्ये ज्याच्याबद्दल क्वेश्चन विचारलेला आहे ना, उदाहरणार्थ हा क्वेश्चन आहे नैतिक कृत्रिम बुद्धिमत्तेबद्दल, तर तुम्ही दोन सेंटेन्स मध्ये लिहा की ही कृत्रिम बुद्धिमत्ता नक्की काय आहे, बरोबर? त्याच्यानंतर पहिला मुद्दा त्यांनी काय मांडलाय, वादग्रस्त कसा. ठीक आहे, वादग्रस्त कसा हे सांगा असं इथं म्हटलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही हा मुद्दा आधी कव्हर करा. जसे क्वेश्चनचे पार्ट्स आहेत ना तसेच तुम्ही कव्हर करा. ठीक आहे, ओके, क्लिअर? पण पुन्हा पुन्हा मी सांगते, ज्याच्याबद्दल क्वेश्चन आहे ना त्याची इन्फॉर्मेशन देऊन, त्याची व्याख्या देऊन तुम्ही क्वेश्चन स्टार्ट करू शकता. ठीक आहे, ओके, क्लिअर? नेक्स्ट आपण पुढे जाऊया. नेक्स्ट बघा, आता हे तुम्ही लिहिलं, त्याच्यानंतर आपल्याला काय म्हटलंय की नैतिक दृष्टिकोनातून विधानाचं गंभीरपणे परीक्षण करा. ठीक आहे, ओके, क्लिअर? बघा, आता प्रशासकीय तर्कसंगत निर्णय घेण्यासाठी इनपुटचा एक विश्वासार्ह स्रोत म्हणून AI चा वापर, हे तुम्ही लिहा तिथं की कसं तुम्ही एक विश्वासार्ह स्रोत म्हणून AI चा वापर करू शकता. जसं की पहिला पॉइंट तुम्ही लिहू शकता सकारात्मक बाबी, बरोबर? डेटा चलित कार्यक्षमता. तर AI मोठ्या प्रमाणावर डेटा जलद प्रक्रिया करतो, बरोबर? ज्याच्यामुळे प्रशासकांना रिअल टाइम अंतर्दृष्टी किंवा अचूक अंदाजासह काय होते, अधिक माहितीपूर्ण निर्णय घेता येतात. तर हे एक इम्पॉर्टंट आहे. पण जेव्हा जेव्हा तुम्ही हे लिहित असता, आता तुम्ही हे लिहिलं सकारात्मक बाबीमध्ये डेटा चलित कार्यक्षमता, पण तुम्ही एक्झाम्पल लिहा. प्रत्येक पेपरमध्ये तुम्ही जे काही लिहिताना तिथं तुम्ही एक्झाम्पल लिहिलं पाहिजे. जसं की बघा, उदाहरणार्थ AI चलित डेटा विश्लेषणामुळे सिंगापूर सारख्या शहरामध्ये शहरी नियोजन सुधारले, बरोबर? वाहतूक व्यवस्थापन, संसाधन वाटप, ऑप्टिमायझेशन केलेलं आहे. तर हे जेव्हा तुम्ही एक्झाम्पल लिहिता तेव्हा तुमचं उत्तर आयडियल बनतं. ओके, तर हे एक विश्वासार्ह स्रोत मधला पहिला मुद्दा, सकारात्मक बाब. ठीक आहे. खर्च कमी करणं. आता नियमित कामं स्वयंचलित करून आणि निर्णय अचूकता सुधारून AI प्रशासकीय खर्च कमी करण्यास आणि उत्पादकता वाढवण्यास मदत करतं. उदाहरण कसं, AI चलित चॅटबोट्स आणि ई गव्हर्नन्स मध्ये वापरल्या जाणाऱ्या सिस्टीममुळे जो प्रशासकीय भार आहे ना किंवा जो ऑपरेशनल खर्च आहे तो काय झालेला आहे, इथं कमी झालेला दिसून येतो. ओके, क्लिअर? तर हे हायलाइट करा. जे जे मुद्दे तुम्हाला इथं लिहायचे ते मुद्दे तुम्ही इथं हायलाइट करू शकता. ठीक आहे, ओके. नेक्स्ट बघा, भविष्य सूचक विश्लेषण. आता इथे काय झालंय, AI च्या भविष्य सूचक क्षमता प्रशासकांना जो ट्रेंड आहे त्याचा अंदाज घेण्यास आणि भविष्यातील आव्हानांसाठी तयारी करण्यास मदत करतात. त्याच्यामुळे काय झालंय, सक्रिय निर्णय घेण्यास मदत होते. ओके, उदाहरणार्थ आता हे कसं, एक्झाम्पल तुम्ही द्या की कोविड 19च्या प्रसाराचा अंदाज घेण्यासाठी AI अंदाज मॉडेलचा वापर करण्यात आला, ज्याच्यामुळे काय झालं,
सरकारांना वैद्यकीय संसाधने वाटप अधिक प्रभावीपणे करण्यास मदत झाली. ओके. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा तुम्ही घ्या की सार्वजनिक संसाधन वाटपात वाढलेली सुसंगतता. तर AI निर्णयामध्ये एकरूपता सुनिश्चित करतं. त्याच्यामुळे काय होतं, जे सेवा वितरण आहे ना, त्याच्यामध्ये विसंगती कमी होते. सगळा क्वेश्चन कशाभोवती फिरतो बघा, AI. तर तुम्ही ज्या न्यूजमध्ये अशा नवीन संकल्पना येत आहेत बरोबर, किंवा खूप जास्त न्यूज आहे त्याच्याबद्दल, तर ते तुम्ही वाचा. ओके. आणि तिथून आपल्याला कशा पद्धतीने क्वेश्चन विचारले जाऊ शकतात ते तुम्ही तिथं थोडासा विचार करा. उदाहरणार्थ बघा, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर DBT योजनामध्ये AI कार्यक्षम वितरण सुनिश्चित करतं, परंतु लाभार्थी ओळखण्यास त्रुटी नैतिक चिंता निर्माण करू शकतात. इथे सांगितलंय, जो धोका आहे तो पण सांगितलेला आहे. ओके. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा बघा, न्यायालयीन निर्णयामध्ये मानवी पक्षपात कमी करणं. बघा, डेटा चालित निर्णय घेऊन AI न्यायालयीन प्रक्रियेमध्ये मानवी पक्षपात कमी करण्यास मदत करू शकतं. उदाहरणार्थ बघा, SCच्या AI पोर्टल सारख्या साधनांचा वापर कायदेशीर संशोधनासाठी केला जातो. जरी टीकाकारांना AI व्युत्पन्न निकालांमध्ये मानवी सहानुभूतीचा अभाव असण्याची भीती वाटते. ठीक आहे. आता हे आहे, पण त्याची निगेटिव्ह बाजू पण इथं सांगितली. त्याच्यानंतर बघा, आता हे तुम्ही पॉझिटिव्ह पॉइंट सगळे लिहिले बरोबर. AI बद्दल तुम्ही पॉझिटिव्ह पॉइंट्स लिहिले, कारण परीक्षण करा म्हटले बरोबर. आता तुम्हाला लिहायचं हे वादग्रस्त मुद्दा जो आहे ना, तो कसा, AI चा वापर एक वादग्रस्त मुद्दा कसा, मेन क्वेश्चन आपला तो आहे. तर नकारात्मक अल्गोरिदमिक पक्षपाताचा धोका. ओके. तर काय होतं, पक्षपाती डेटा सेटवर प्रशिक्षित केल्यास AI सिस्टम्स अनावधानाने विद्यमान पक्षपातींना बळकटी देऊ शकतात. त्याच्यामुळं सदोष किंवा अन्याय्य असे निर्णय घेता येतात. लक्षात घ्या. आता याला एक्झाम्पल पान आहे, दक्षिण अमेरिकेमध्ये पूर्वानुमानित पोलिसिंग मध्ये वापरल्या जाणाऱ्या AI अल्गोरिदमवर पक्षपाती ऐतिहासिक डेटामुळे काय झाले, अल्पसंख्याक समुदायांना विषमतेने लक्ष केल्याबद्दल टीका करण्यात आली. ठीक आहे. आता हे तुम्हाला कुठून वाचायला मिळेल, न्यूजपेपर बरोबर. न्यूजपेपर तुम्ही तिथं वाचले पाहिजे, तर तुम्हाला हे सगळं लक्षात येईल. त्याच्यानंतर आहे जबाबदारीचा अभाव. तर AI निर्णयामध्ये मानवी जबाबदारीचा अभाव असू शकतो, ज्याच्यामुळे कोणत्याही पक्षाला चुका किंवा अन्याय्य परिणामांसाठी जबाबदार धरणे कठीण होते. तर वादग्रस्त मुद्द्यामध्ये हे मुद्दे तुम्ही लिहा. खूप क्वालिटी असे मुद्दे आहेत. एक्झाम्पल लिहा. कसं, UK मध्ये स्वयंचलित कल्याणासाठी निर्णयामध्ये AI चा वापर जेव्हा चुकीच्या पद्धतीने फायदे नाकारले गेले, तेव्हा त्याला प्रतिक्रियेचा सामना करावा लागला. ओके. त्याच्यानंतर नैतिक अडचणी बघा, मानवी जीवनावर परिणाम करणारे निर्णय घेताना AI सिस्टम्सना नैतिक आव्हानांना तोंड द्यावे लागू शकते. कारण का, AI मध्ये नैतिक संदर्भ बारकावे पूर्णपणे समजतात का, नाहीच समजत. लक्षात घ्या. आता याचे एक्झाम्पल तुम्ही देऊ शकता की आरोग्य सेवेची जी निर्णय प्रक्रिया आहे, AI चा वापर, जसं की गंभीर काळजीसाठी रुग्णांना प्राधान्य देणं, मूल्य निर्णयाबद्दल नैतिक प्रश्न उपस्थित करणं, तंत्रज्ञानावर अवलंबून राहणं. ओके. आता हे तुम्ही हे एक्झाम्पल लिहा, बारकावे समजत नाही बरोबर. आता AI वर जास्त अवलंबून राहिल्याने काय होतं, मानवी देखरेख आणि गंभीर विचारसरणी कमी होऊन जाईल बरोबर. सिस्टम त्रुटी किंवा सायबर हल्ल्याची शक्यता वाढू शकते का, डेफिनेटली वाढू शकते. त्याच्यानंतर नोकरीचं विस्थापन बघा, AI च्या अंमलबजावणीमुळे काय होईल, प्रशासकीय क्षेत्रामध्ये नोकऱ्यांचे विस्थापन होऊ शकतं, ज्याच्यामुळे खूप मोठा परिणाम म्हणजे उपजीविकेवर परिणाम होऊ शकतो आणि सामाजिक आर्थिक असमानता इथं वाढू शकते. लक्षात ठेवा. उदाहरणार्थ बघा, स्थानिक सरकारी कार्यालयामध्ये ऑटोमेशनमुळे काय झाले, प्रशासकीय लिपिकाची गरज कमी होऊ शकते. त्याच्यामुळे सार्वजनिक सेवा क्षेत्रामध्ये नोकऱ्या कमी होण्याची चिंता खूप मोठी आहे. ओके. त्याच्यानंतर गोपनीयता आणि डेटा संरक्षणाबद्दल चिंता. तर AI सिस्टम्सला मोठ्या प्रमाणात डेटाची आवश्यकता असते. त्याच्यामुळे काय होतं, डेटा गोपनीयता आणि देखरेखीबद्दल इथे चिंता निर्माण होऊ शकते. ठीक आहे. ओके, क्लिअर. उदाहरणार्थ बघा, भारताची राष्ट्रीय AI रणनीती सार्वजनिक कल्याणासाठी डेटाच्या वापरावर भर देते, परंतु टीकाकार संभाव्य गैरवापरापासून मजबूत संरक्षणासाठी युक्तिवाद करतात. ठीक आहे. ओके, क्लिअर. आता हे तुम्ही दोन्ही बाजू लिहिल्या, पॉझिटिव्ह बाजू पण लिहिल्या, निगेटिव्ह बाजू पण लिहिल्या. आता इथं हे सगळं असून पण प्रशासकीय तर्कसंगत निर्णय घेण्यासाठी AI चा वापर विवेकी पद्धतीने कसा करायचा, एक अधिकारी म्हणून तुम्हाला विचारलंय. ठीक आहे. तर ते तुम्ही लिहिलं पाहिजे की माहितीपूर्ण संमती एकत्रित करणे बरोबर,
व्यक्तींना AI त्यांचा डेटा कसा वापरेल याची जाणीव करून दिली पाहिजे, जेणेकरून त्याच्या वापरात पारदर्शकता आणि निष्पक्षता सुनिश्चित होईल. एक्झाम्पल पण द्या. आरोग्य सेतू मध्ये सार्वजनिक तपासणीनंतर वापरकर्त्याच्या डेटा नियंत्रणात वाढ करून संमती आणि गोपनीयतेबद्दलच्या चिंता दूर करण्यात आल्या. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर तुम्ही लिहा की नियमित ऑडिट, जबाबदारी सुनिश्चित करण्यासाठी आणि पक्षपाताचे धोके कमी करण्यासाठी AI सिस्टम्सनी नियमित नैतिक ऑडिट केलं पाहिजे. आता याचं एक्झाम्पल, नीती आयोगाच्या AI स्ट्रॅटेजीमध्ये AI अनुप्रयोगामध्ये निष्पक्षता आणि जबाबदारी सुनिश्चित करण्यासाठी नियमित ऑडिटवरती लक्ष केंद्रित करणे समाविष्ट आहे. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर सार्वजनिक भाषण आणि धोरण विकासाला प्रोत्साहन. तर निर्णय घेण्यामध्ये AIच्या भूमिकेवरील चर्चेत जनता आणि धोरणकर्त्यांना सहभागी करून घेतल्याने नैतिक वापर काय होतो, सुनिश्चित करता येतो. ठीक आहे, ओके. तर हे मुद्दे तुम्ही तिथं लिहिले पाहिजेत. आता इथं हा जो मुद्दा तुम्ही मांडलाय की सार्वजनिक भाषण आणि धोरण विकासाला प्रोत्साहन, एक्झाम्पल तुम्ही नीती आयोगाचं देऊ शकता की नीती आयोगाचा सर्वांसाठी जबाबदार AI उपक्रम AIच्या प्रभावाबद्दल जागरूकता वाढवतो, त्याच्या नैतिक परिणामांवर सार्वजनिक चर्चासत्राला प्रोत्साहन देतो. हे तुम्ही लिहा. ठीक आहे. AI डेव्हलपर्ससाठी नैतिक प्रशिक्षण सुनिश्चित करणे. बघा, AI सिस्टीम मध्ये पक्षपात आणि अनैतिक परिणाम कमी करण्यासाठी डेव्हलपर्सना नैतिक विचारामध्ये प्रशिक्षित केले पाहिजे. ओके. एक्झाम्पल तुम्ही द्या की राष्ट्रीय कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण आरोग्य सेवा आणि शिक्षणासाठी AI अनुप्रयोगामधील पक्षपातीपणा दूर करून नैतिक AI विकासावर भर देते. ओके, क्लिअर. त्याच्यानंतर मानवी देखरेखीचे संतुलन, सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे बघा, मानवी देखरेखीचे संतुलन. तर याच्यामध्ये मानवी निर्णय घेण्यामध्ये AI ने मदत करावी. ठीक आहे, ओके. मानवी निर्णय घेण्यामध्ये संतुलित दृष्टिकोन सुनिश्चित करावा. त्याचं एक्झाम्पल तुम्ही लिहा की AI चलित वैद्यकीय निदानात मानवी डॉक्टर अंतिम मूल्यांकन देतात. ओके. मानवी सहानुभूतीसह AI अचूकतेचे मिश्रण सुनिश्चित करतात. त्याच्यामुळे इथं जो धोका आहे तो कमी होतो. म्हणून हे सगळे पॉइंट जेव्हा तुम्ही लिहिता तेव्हा शेवटी तुम्ही लिहा की प्रशासकीय निर्णय घेण्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर ही एक संधी आणि आवाहन दोन्ही पण आहे, बरोबर. पण जर तुम्ही AI बद्दल कार्यक्षमता वाढवू शकतो, पक्षपात कमी करू शकतो, बरोबर, पण ते जबाबदारी, पारदर्शकता, गोपनीयता या चिंता पण निर्माण करतात, नैतिक चिंता, बरोबर. अधिकारांशी तडजोड न करता AI सार्वजनिक कल्याणासाठी सेवा देत आहे याची खात्री करण्यासाठी योग्य देखरेख, नैतिक मानके आणि मानवी सहभागासह एक विवेकी दृष्टिकोन इथं आवश्यक आहे. तर असा हा जो क्वेश्चन आहे ना, हा क्वेश्चन तुम्हाला 2024 ला विचारला होता. अवघड क्वेश्चन नव्हता. का अवघड नव्हता? कारण माहिती, AI म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता कंटिन्युअस न्यूजमध्ये होतं आणि तुम्ही जर ते व्यवस्थित अभ्यासलं असतं तर तुम्हाला या क्वेश्चनचा आन्सर तिथं आलं असतं. नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन इथं आहे, नीतिशास्त्रात अनेक प्रमुख आयाम समाविष्ट आहेत. काय म्हटलंय बघा, अनेक प्रमुख आयाम समाविष्ट आहेत. ठीक आहे, ओके. जे व्यक्ती आणि संस्थांना नैतिकदृष्ट्या जबाबदार वर्तनाकडे मार्गदर्शक करण्यासाठी महत्वपूर्ण आहे. म्हणजे इथेपर्यंत तुम्हाला क्वेश्चन काय आहे बघा, नीतिशास्त्रामधले जे प्रमुख आयाम आहेत ना, तर त्या आयामांबद्दल तुम्हाला हा क्वेश्चन आहे. ठीक आहे. अनेक प्रमुख आयाम आहेत असं इथं म्हटलंय. तर जे व्यक्ती आणि संस्थांना नैतिकदृष्ट्या जबाबदार वर्तनाकडे मार्गदर्शन करण्यासाठी महत्वपूर्ण आहे. ओके. आता मानवी कृतींवरती प्रभाव पाडणाऱ्या नीतिशास्त्राच्या प्रमुख आयामांचे स्पष्टीकरण द्या. हा तुमचा दुसरा पॉइंट, बरोबर. ओके. पहिला पॉइंट कोणता आहे, आता इथं प्रमुख आयामांची इन्फॉर्मेशन देऊन तुम्हाला क्वेश्चन स्टार्ट करावा लागेल. व्यावसायिक संदर्भात हे आयाम नैतिक निर्णय घेण्याला कसे आकार देतात याच्यावरती चर्चा करा. 3 पार्ट मध्ये तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. पहिल्या पार्ट मध्ये तुम्हाला हे जे प्रमुख आयाम आहेत, हे आयाम महत्वपूर्ण कसे आहेत वर्तनाला मार्गदर्शन करण्यासाठी. दुसऱ्या पार्ट मध्ये मानवी कृतींवर प्रभाव कशा पद्धतीने पाडतात, बरोबर.
आणि तिसऱ्या पार्टमध्ये व्यावसायिक संदर्भामध्ये हे आयाम नैतिक निर्णय घेण्याला कसे आकार देतात याच्यावरती चर्चा करा असा क्वेश्चन आहे. प्रश्नाची मुख्य मागणी काय आहे बघा. नीतिशास्त्रामध्ये प्रमुख आयाम समाविष्ट आहेत जे व्यक्ती आणि संस्थांना या विधानाचे सार स्पष्ट करा, जसं की मी तुम्हाला सांगितलं. ओके. त्याच्यानंतर मानवी कृतींवर प्रभाव पाडणाऱ्या नीतिमत्तेचे प्रमुख परिणाम स्पष्ट करा. ठीक आहे. आणि तिसरा पॉइंट, व्यावसायिक संदर्भात हे परिमाण नैतिक निर्णय घेण्याला कसे आकार देतात याच्यावरती चर्चा करा. ठीक आहे. ओके, क्लिअर. अशा पद्धतीने क्वेश्चन आपल्याला स्टार्ट करायचंय. तर पहिल्यांदा आपल्याला सार स्पष्ट करायचंय की नैतिकतेमध्ये मानवी कृतींचं मार्गदर्शन करणारे कोणती तत्व आहेत. जबाबदारी, निष्पक्षता आणि आदर सुनिश्चित करणारी अनेक नैतिक तत्व समाविष्ट आहेत. ठीक आहे. मग हे परिमाण व्यक्ती आणि संस्थांच्या वर्तनाला आकार देतात. ओके. वैयक्तिक आणि व्यावसायिक दोन्ही संदर्भामध्ये निर्णयांवर प्रभाव पाडतात. ठीक आहे. मग नैतिक निर्णय घेण्यामुळे सामाजिक सुसंवाद आणि व्यावसायिक सचोटीसाठी आवश्यक असलेल्या जबाबदार वर्तनाला काय होते, चालना मिळते. लक्षात आलं. हे तुम्ही इथे लिहिलं. मग नीतिशास्त्रामध्ये अनेक प्रमुख आयामांचा समावेश आहे जे व्यक्ती आणि संस्थांना नैतिकदृष्ट्या जबाबदार वर्तनाकडे मार्गदर्शन करण्यासाठी महत्वपूर्ण आहेत. ज्याच्यामध्ये तुम्ही नैतिक सचोटी, ठीक आहे, ओके, हक्कांचा आदर, सामाजिक जबाबदारी, पारदर्शकता, व्यावसायिकता, नैतिक तत्वे, कायदेशीर अनुपालन, व्यावसायिक संहिता, अशा पद्धतीचं हे जे पॉइंट्स आहेत हे पॉइंट्स तुम्ही मांडू शकता. जसं की पहिला मुद्दा आहे नैतिक सचोटी. ठीक आहे. बघा, नैतिकता, प्रामाणिकपणा, निष्पक्षता आणि सचोटी यांसारख्या मूलभूत नैतिक मूल्यांशी कृतीचे संरेखन करण्याच्या महत्त्वावरती भर देते. नैतिकता जी आहे ना, ती प्रामाणिकपणा, निष्पक्षता आणि सचोटी यांसारख्या मूलभूत नैतिक मूल्यांशी कृतींचे संरेखन करण्याच्या महत्त्वावर भर देते. ओके. आता हे एवढं लिहून चालेल का नाही, तुम्हाला उदाहरण द्यावं लागेल की भारतातील सरकारी अधिकारी त्यांच्या कामात सचोटी आणि पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी केंद्रीय नागरी सेवा आचार नियम 1964 पालन करतात. याला मार्क मिळतात. लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही हे एक्झाम्पल लिहाल ना तेव्हा याला मार्क मिळतात. केंद्रीय नागरी सेवा आचार नियम 1964. ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर जबाबदारी. आता व्यक्ती आणि संस्थांनी त्यांच्या कृतींसाठी कसं असलं पाहिजे, जबाबदार असलं पाहिजे. बरोबर. त्याच्यामुळे काय होईल, समाजामध्ये पारदर्शकता आणि विश्वास निर्माण झाला पाहिजे. ओके. उदाहरणार्थ बघा, कॉर्पोरेट गव्हर्नन्स मध्ये भारताचा कंपनी कायदा 2013 काय सुनिश्चित करतो की संचालकांना भागधारकांवर परिणाम करणाऱ्या निर्णयांसाठी जबाबदार धरलं जातं. ओके, क्लिअर. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे हक्कांचा आदर. लक्षात घ्या, नेक्स्ट मुद्दा आहे हक्काचा आदर. तर याच्यामध्ये जर आपण बघितलं तर नीतिमत्तेमध्ये इतरांच्या हक्कांचा आणि प्रतिष्ठेचा आदर करणं, न्याय्य वागणूक आणि समानता सुनिश्चित करणं आवश्यक आहे. ओके. एक्झाम्पल लिहावं लागेल का, डेफिनेटली लिहावं लागेल. बघा, एक्झाम्पल पण आपल्याला इथं लिहावं लागेल. ओके. बघा, इथे जर एक्झाम्पल लिहिलं तुम्ही की भारतातील अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 नैतिक आचरण सुनिश्चित करून उपेक्षित समुदायांच्या हक्कांचं संरक्षण करतो. ओके, क्लिअर. तर हे इथं आपल्याला लिहावं लागेल. लक्षात आलं. तर अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही एक्झाम्पल्स लिहिता ना तेव्हाच खरं इथं जास्त हे पॉइंट्स महत्वाचे होऊन जातात. पुढचा मुद्दा आपण बघूया. नेक्स्ट मुद्दा बघा, सामाजिक जबाबदारी. तर नैतिक वर्तन वैयक्तिक कृतींच्या पलीकडे जाऊन समाज आणि पर्यावरणाच्या हिताची जी जबाबदारी आहे ना ती जबाबदारी समाविष्ट करतं. ओके. आता याच्यामध्ये तुम्ही काय लिहू शकता, याच्यामध्ये तुम्ही उदाहरणार्थ लिहा की कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी CSR कायदे जे आहेत ना ते व्यवसायांना समुदाय कल्याण प्रकल्पामध्ये गुंतवणूक करण्याची बंधन घालतात. ओके, हे तुम्ही लिहू शकता. पारदर्शकतेमध्ये तुम्ही लिहा, नैतिक वर्तनामध्ये भ्रष्टाचार रोखण्यासाठी आणि सार्वजनिक विश्वास राखण्यासाठी कृती आणि निर्णयांमध्ये पारदर्शकता असणं समाविष्ट आहे. ओके.
उदाहरणार्थ बघा, माहिती अधिकार कायदा, RTI कायदा 2005, ओके, भारतीय नागरिकांना सरकारी डेटामध्ये प्रवेश करण्यास सक्षम करतो. ज्याच्यामुळे काय होतं, ज्याच्यामुळे पारदर्शकता वाढते. ठीक आहे, ओके, क्लिअर. नेक्स्ट बघा, व्यावसायिकता. नैतिकता व्यावसायिकांना वैयक्तिक हितापेक्षा सार्वजनिक हिताला प्राधान्य देणारे वर्तनाचे मानक राखण्यास मार्गदर्शन करते. आता हे एक्झाम्पल लिहावं लागेल का? डेफिनेटली लिहावं लागेल. ठीक आहे, एक्झाम्पल पण तुम्हाला इथं लिहावं लागेल. तर एक्झाम्पल मध्ये आपण लिहू शकतो की भारतातील वकिलांनी बार काउन्सिल ऑफ इंडियाच्या आचारसंहितेचं पालन केलं पाहिजे. त्याच्यामुळे काय होईल, नैतिक वकिली सुनिश्चित होईल. मानवी कृतींवर प्रभाव पाडणारे नीतिमत्तेचे प्रमुख परिमाण जे आहेत ना, जसं की इथं तुम्हाला नैतिक तत्व असतील, प्रामाणिकपणा आणि सचोटी यांसारखी मूलभूत नैतिक तत्व वैयक्तिक कृतींना आकार देतात आणि न्याय्य वर्तनाला काय करतात, प्रोत्साहन देतात. ओके, एक्झाम्पल बघा, भारतातील न्यायाधीशांनी निष्पक्षता राखावी आणि सर्व कार्यवाहीत सचोटीनं काम करावे अशी न्यायालयीन नीतिमत्ता मागणी करते. ओके, हे तुम्ही इथं लिहिलं पाहिजे. लक्षात आलं? क्लिअर. बघा, खूप सारे मुद्दे असतात जे आपल्याला लिहावे लागतात. त्याच्यानंतर कायदेशीर अनुपालन. नैतिकतेसाठी अनेकदा कायद्यांचं पालन करणं आवश्यक असतं. नैतिक जबाबदारी प्रतिबिंबित करताना कृती कायदेशीर मानकांनुसार आहे त्याची खात्री करणं. ओके, त्याच्यानंतर याच्यामध्ये तुम्ही एक्झाम्पल लिहा. भारतातील पर्यावरण संरक्षण कायदा 1986 नैसर्गिक संसाधनांचं संरक्षण करून नैतिक वर्तन काय करते, अनिवार्य करते. ओके, क्लिअर. तर हे आपण इथं लिहिलं पाहिजे. व्यावसायिक संहिता. व्यवसाय त्यांच्या विशिष्ट क्षेत्रामध्ये वर्तन आणि निर्णय घेण्याचे मार्गदर्शन करण्यासाठी नैतिक संहिता स्थापन करतात. लक्षात घ्या. उदाहरणार्थ, भारतीय वैद्यकीय परिषद डॉक्टरांना रुग्णांच्या हक्कांचं रक्षण करण्यासाठी नैतिकतेच्या संहितेचे पालन करण्यासाठी आवश्यकता देते. ओके, क्लिअर. मग हे मुद्दे आपल्या हाताकडून आधी गेलेले असले पाहिजे तर आपण आन्सर रायटिंग करू शकतो. अदरवाईज आन्सर रायटिंग करू शकतो का? नाही. व्यावसायिक संहिता इथपर्यंत आपण बघितलेलं होतं. नेक्स्ट बघा, उदाहरणार्थ बघा, इथं भारतीय वैद्यकीय परिषद डॉक्टरांना रुग्णांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी काय करते, नैतिकतेच्या संहितेचं पालन करण्याची आवश्यकता देते. बरोबर. त्याच्यानंतर सांस्कृतिक नियम बघा, तर नीतिमत्ता ही सांस्कृतिक मूल्यांनी आकार घेते जी समुदायातील वर्तन आणि निर्णय घेण्यावर प्रभाव पाडते. बरोबर. एक्झाम्पल प्रत्येक ठिकाणी लिहिलं पाहिजे, हे तुम्ही समजून घ्या. भारतीय समाजामध्ये वृद्धांचा आदर करण्याचे नैतिक मूल्य कुटुंब आणि सामाजिक संवादावर प्रभाव पाडते. ठीक आहे. त्याच्यानंतर परिणामवाद. परिणामवाद मध्ये तुम्ही काय लिहू शकता की कृतींचे जे परिणाम आहेत, कृतींचे परिणाम व्यक्तींना त्यांच्या कृतींचं मूल्यांकन त्यांच्या परिणामावर आधारित करण्यास काय करतात, मार्गदर्शन करतात, ज्याच्यामुळे नैतिक निर्णय घेण्यास प्रोत्साहन मिळतं. ओके, एक्झाम्पल बघा, राष्ट्रीय हरित न्यायालय काय सुनिश्चित करतं की पर्यावरणाला हानी पोहोचवणाऱ्या कृती कायदेशीर आणि नैतिक परिणामांना सामोरे जातात. ओके, डिओन्टोलॉजी. आता डिओन्टोलॉजिकल नीतिमत्ता नियम आणि कर्तव्याचं पालन करण्यावर लक्ष केंद्रित करते. त्याच्यामुळं व्यक्ती निकालाची पर्वा न करता इथं नैतिक तत्वांचे पालन करतील याची खात्री केली जाते. इथं पण तुम्ही एक्झाम्पल लिहा की न्यायाधीशांना न्याय राखण्यासाठी नैतिक कर्तव्ये पार पाडावी लागतात, जरी त्यांचे निर्णय लोकप्रिय किंवा स्वीकारले जात नसले तरी सुद्धा. बरोबर. त्याच्यानंतर सद्गुण नीतिमत्ता. तर हे परिमाण सहानुभूती आणि प्रामाणिकपणा यांसारखे वैयक्तिक गुण विकसित करण्यावर लक्ष केंद्रित करतं. आता नैतिक चारित्र्य वर्तन घडवतं, किंवा उदाहरणार्थ बघा, गांधीवादी नीतिमत्ता अहिंसा आणि सत्य 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 जे आहे त्याच्यावरती भर देतं. भारतातील नैतिक नेतृत्वाचे मार्गदर्शन करतं. बरोबर. व्यावसायिक संदर्भात निर्णय घेण्याला आकार देणाऱ्या नीतिमत्तेचे परिमाण जसे की जबाबदारी सुनिश्चित करणे. ओके, आता हे सगळं तुम्ही उत्तरामध्ये लिहिलं पाहिजे. जबाबदारी सुनिश्चित करणे याच्यामध्ये तुम्ही काय लिहिणार, नैतिक मानके व्यावसायिकांना त्यांच्या निर्णयासाठी जबाबदार धरतात, जबाबदारी आणि विश्वास वाढवतात. उदाहरणार्थ, भारतातील लेखा परीक्षक आर्थिक अहवालामध्ये
पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी, फसवणूक रोखण्यासाठी काय करतात, नैतिक मार्गदर्शक तत्वांचं पालन करतात किंवा भागधारकांच्या हितसंबंधाचं संतुलन साधतात. तर व्यावसायिक संदर्भात नैतिक निर्णय घेण्यामध्ये न्याय्य परिणाम साध्य करण्यासाठी सर्व भागधारकांच्या हितांचा विचार करणं आवश्यक आहे. ओके. उदाहरणार्थ बघा, भारतीय कंपन्या कॉर्पोरेट आणि सामाजिक हितसंबंधाचे संतुलन साधून समुदाय कल्याण गुंतवणूक करण्यासाठी CSR आदेशाने बांधील आहेत. ओके. किंवा निष्पक्ष पद्धतींना प्रोत्साहन देणं, नैतिकता हे सुनिश्चित करते की व्यावसायिकांनी व्यवसाय पद्धतीमध्ये निष्पक्षता राखली पाहिजे, शोषण किंवा भ्रष्टाचार टाळला पाहिजे. ओके. उदाहरणार्थ बघा, स्पर्धा कायदा 2002 मक्तेदारी पद्धतींना प्रतिबंधित करतो, भारतीय बाजारपेठेत नैतिक स्पर्धा सुनिश्चित करतो. आता क्वेश्चन बघता तुम्हाला हे सगळं अशा पद्धतीनं लिहिता आलं पाहिजे. बघा, खूप मोठा असा हा क्वेश्चन आहे, त्याच्यामुळं राज्यसेवा एक्झाम देताय इतकं हलक्यात घेऊन चालेल का, नाही. पुढचा मुद्दा बघा, अधिकार आणि स्वायत्तेचा आदर करणं. तर व्यवसायांमध्ये वैयक्तिक हक्क आणि स्वायत्तेचा आदर करणं हे नैतिक मानके रोखण्यासाठी महत्वाचं आहे, लक्षात घ्या. उदाहरणार्थ भारतामध्ये डेटा संरक्षण कायदे जसं की वैयक्तिक डेटा संरक्षण कायदा 2023 व्यक्तींच्या गोपनीयतेच्या अधिकारांचं रक्षण करते. ठीक आहे. सामाजिक जबाबदारीचं पालन करणं, नैतिक निर्णय घेणं म्हणजे समाज आणि पर्यावरणाच्या हितासाठी कार्य करणं. ठीक आहे. उदाहरणार्थ बघा, भारताचे राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण हे सुनिश्चित करतं की व्यवसाय पर्यावरणीय नियमांचं पालन करतात, शाश्वततेला प्रोत्साहन देतात. ठीक आहे. ओके, क्लिअर. मग अशा पद्धतीने तुम्ही उत्तरामध्ये हे सगळं कंटेंट लिहून शेवटी तुम्ही काय लिहू शकता की नैतिकता ही वैयक्तिक आणि व्यावसायिक वर्तनाचे मार्गदर्शन करण्यात, नैतिक जबाबदारी निष्पक्षतेला प्रोत्साहन देण्यात महत्वाची भूमिका बजावते. दैनंदिन कृतीमध्ये नैतिक तत्वे अंतर्भूत करून व्यक्ती आणि संस्था न्याय्य समाजात योगदान देतात. व्यावसायिक क्षेत्रामध्ये नैतिक निर्णय घेण्यामुळे पारदर्शकता, निष्पक्षता, अधिकारांचा आदर वाढतो आणि शेवटी अधिक जबाबदार आणि सामाजिक दृष्ट्या जागरूक जग घडतं. तर क्वेश्चन आणि क्वेश्चनचे जेवढे पार्ट्स होते तेवढे आपण इथं व्यवस्थित कव्हर केलेले आहे. ठीक आहे. ओके, क्लिअर. चला पुढचा क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, हे सगळे क्वेश्चन 2024च्या परीक्षेमध्ये विचारलेले होते. पुढचा प्रश्न आहे बघा, शांततेबद्दल बोलणं पुरेसं नाही. म्हणजे फक्त बोलणंच पुरेसं नाहीये शांततेबद्दल, तर त्याच्यावरती विश्वास ठेवला पाहिजे आणि त्याच्यावर विश्वास ठेवून पण पुरेसं नाही, तर त्याच्यावरती कृती केली पाहिजे. ठीक आहे. सध्याच्या संदर्भात विकसित राष्ट्रांचे प्रमुख शस्त्र उद्योग, लक्षात घ्या, विकसित राष्ट्रांचे प्रमुख शस्त्र उद्योग जगभरात त्यांच्या स्वार्थासाठी, लक्षात घ्या, युद्धांच्या सातत्यतेवर प्रतिकूल परिणाम करतात. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. चालू संघर्ष थांबवण्यासाठी आजच्या आंतरराष्ट्रीय क्षेत्रात शक्तिशाली राष्ट्रांचे नैतिक विचार काय आहेत, असा तुम्हाला क्वेश्चन विचारला. क्वेश्चन खूप चांगला आहे. सध्या आपण न्यूज मध्ये बघत होतो जो आपला काश्मीरमध्ये हल्ला झाला होता, बरोबर. तर प्रश्नाची मुख्य मागणी काय की फक्त शांतीबद्दल बोलून चालेल का, नाही, त्याच्यावरती ट्रस्ट पण केला पाहिजे, बरोबर, त्याच्यावरती विश्वास पण ठेवला पाहिजे आणि विश्वास ठेवून पुरेसे नाही, कृती केली पाहिजे. याचा तुम्हाला सारांश स्पष्ट करावा लागेल अगोदर, बरोबर. विकसित राष्ट्रांचे प्रमुख शस्त्र उद्योग स्वार्थासाठी काय करते, अनेक युद्ध चालू ठेवण्यावर प्रतिकूल परिणाम करते, बरोबर. ओके, चर्चा करायची तुम्हाला. आणि आजच्या आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये चालू असलेल्या संघर्षाला थांबवण्यासाठी शक्तिशाली राष्ट्रांच्या नैतिक विचारांवर प्रकाश टाका, असे इथे तुम्हाला म्हटलेलं आहे. ओके. आता पहिला मुद्दा तुम्हाला इथे लिहायचा आहे की आजचं जे आंतरराष्ट्रीय क्षेत्र आहे, या क्षेत्रामध्ये चालू संघर्षांना तोंड देण्यासाठी शक्तिशाली राष्ट्रांचे नैतिक विचार खूप महत्वाचे आहेत. लक्षात घ्या, जे शक्तिशाली राष्ट्र आहेत, या राष्ट्रांना अनेकदा काय होतं, त्यांचे आर्थिक हितसंबंध, विशेषतः संसाधनांचे शोषण, शस्त्रास्त्र उद्योग, शांतता प्रस्थापित करण्याची त्यांची नैतिक जबाबदारी यांच्यामध्ये दुविधा की बाबा आपले हे जे उद्योग आहे याचा विचार करावा का नैतिक जबाबदारीचा याचा सामना करावा लागतोय. पण याच्यामध्ये जर बघितलं, अनेक जण काय करतात, शांततेचं समर्थन करतात, पण
खऱ्या नैतिक नेतृत्वासाठी, स्वार्थासाठी, हिंसाचार थांबवण्यासाठी काय गरजेचं आहे? विश्वास आणि कृती गरजेची. हे तुम्हाला इंट्रो मध्ये लिहायचं. ठीक आहे, बरोबर? ओके, क्लिअर. अतिशय छान, सुटसुटीत, साधा, सोपा असा इंट्रो इथं असला पाहिजे. शांतीबद्दल बोलणं पुरेसं नाही, त्यावर विश्वास ठेवला पाहिजे, आणि विश्वास ठेवणं पुरेसं नाही, कृती केली पाहिजे. हे तुम्हाला इथे लिहायचं आहे की कसं. बघा, तर तुम्ही लिहू शकता की कृतीशिवाय शांततेबद्दल जर बोललं तर त्याचं मूल्य कमी होईल. बरोबर. शांततेवरचा विश्वास संघर्ष निराकरणासाठी व्यावहारिक पावलांमधून प्रकट झाला पाहिजे. ओके. उदाहरणार्थ बघा, संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमा संघर्ष क्षेत्रे स्थिर करण्यासाठी सक्रियपणे काम करून काय करतात, तिथे शांततेवर विश्वास दर्शवतात. पहिला मुद्दा आपला क्लिअर झाला. बरोबर. त्याच्यानंतर तुम्ही पुढे लिहू शकता. आता कृती पण पाहिजे. कृतीचा पाया म्हणून दृढ निश्चय. बघा, शांतता प्राप्त करण्यासाठी दृढ निश्चयाने प्रत्येक प्रयत्नांना काय केलं पाहिजे, चालना दिली पाहिजे. खऱ्या वचनबद्धतेशिवाय प्रयत्न केवळ काय होतात, भाषण बनतात. बरोबर. उदाहरणार्थ बघा, गांधीजींचा अहिंसक प्रतिकार शांतता आणि न्यायावरील त्यांचा दृढ विश्वासामुळे प्रेरित होतात. बरोबर. आता ही शांतता साध्य करायची, मग काय गरजेचं आहे, कृती गरजेची. बरोबर. संवादाच्या पलीकडे दीर्घकालीन शांतता प्रस्थापित करण्यासाठी कृती आवश्यक आहे. उदाहरण घ्या की इजिप्त आणि इस्रायल मधील कॅम्प डेव्हिड करार काय दाखवून देतो, की राजनैतिक कृती ठोस शांतता कराराकडे घेऊन जाते. तर तुम्ही त्या अपडेट असणं गरजेचं आहे. इथिक्स सारख्या सब्जेक्ट साठी सुद्धा तुम्ही अपडेट असणं गरजेचं आहे. शांतता निर्माण करण्यात वैयक्तिक जबाबदारी. बघा, व्यक्ती आणि राष्ट्रांनी शांतता सक्रियपणे वाढवण्यात त्यांची भूमिका ओळखली पाहिजे. ओके. उदाहरणार्थ नेल्सन मंडेला यांनी सक्रियपणे वर्णभेद मोडून काढला आणि सलोखा वाढवला, राष्ट्रीय शांततेची वैयक्तिक जबाबदारी घेतली. ओके. त्याच्यानंतर बघा, शांततेसाठी सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता आहे. म्हणजे कोणताही एक राष्ट्र किंवा संस्था एकट्याने शांतता आणू शकते का, नाही. त्याच्यासाठी आंतरराष्ट्रीय घटकांमध्ये सहकार्य आवश्यक आहे. ओके. उदाहरणार्थ बघा, पॅरिस करार जो आहे हवामानावरती, एकत्र कार्य केलं त्याच्यावरती अवलंबून आहे. एकच राष्ट्र कार्य करते, होईल का हवामान बदलावरती काही परिणाम, नाही. बरोबर. सतत कृती करण्याची वचनबद्धता. शांतता ही एकदाच साध्य होणारी कामगिरी नाहीये, सतत प्रयत्न पाहिजे. आता शांतता आहे, पुन्हा भंग होऊ शकते. बरोबर. सतत प्रक्रिया आहे. एक्झाम्पल, उत्तर आयर्लंड मधील गुड फ्रायडे करारामध्ये सगळ्या संबंधित पक्षाकडून सतत वचनबद्धता आवश्यक. एक्झाम्पल घ्या, आणि एक्झाम्पल लिहिण्यासाठी खूप चांगला तगडा अभ्यास लागतो, लक्षात घ्या. विकसित राष्ट्रांचे प्रमुख शस्त्र उद्योग. आता पुढचा भाग क्वेश्चनचा, की ह्या विकसित राष्ट्रांचे प्रमुख शस्त्र उद्योग स्वार्थासाठी सुरू असलेल्या युद्धांवर प्रतिकूल परिणाम कसा करत आहेत. तर बघा, शांततेपेक्षा कशाला प्राधान्य देणं, नफ्याला प्राधान्य. ओके. तर प्रमुख शस्त्रास्त्र उद्योग अनेकदा संघर्ष संपवण्याच्या प्रयत्नांपेक्षा शस्त्रास्त्र विक्रीमधून जो नफा मिळतोय ना, त्या नफ्याला प्राधान्य देतात. ओके. तर इथं उदाहरण तुम्ही देऊ शकता की अमेरिकेच्या शस्त्रास्त्र उद्योगाने मध्य पूर्वेतील संघर्षामधून मोठ्या प्रमाणावर नफा कमवलाय, आणि इराण अफगाणिस्तान मधील युद्धांचा सुद्धा तिथं समावेश आहे. तर तुम्ही जे लिहिताय त्याचे एक्झाम्पल तुम्ही इथं लिहिले पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे बघा, प्रभावाचा परिणाम. शस्त्र उत्पादकांकडून होणारी लॉबिंग परराष्ट्र धोरणावर प्रभाव टाकू शकते, ज्याच्यामुळे दीर्घकाळ संघर्ष होऊ शकतो. गैरराज्य घटकांना पाठिंबा. तर शस्त्र अनेकदा गैरराज्य घटकांना विकली जातात, त्याच्यामुळे काय होतं, अजूनच संघर्ष वाढतो, अस्थिरता वाढते. ओके. उदाहरण घ्या, प्रत्येक ठिकाणी उदाहरण घ्या की सिरिया आणि येमेन मधील बंडखोर गटांना शस्त्रांचा प्रवाह दीर्घकाळ चाललेल्या गृहयुद्ध आणि मानवतावादी संकटात योगदान देत होता. हे महत्वाचे आहे. अवलंबित्व निर्माण करणं. शस्त्रास्त्रांच्या किमतीमुळे अवलंबित्व निर्माण होतं, जिथे संघर्षात अडकलेल्या राष्ट्रांना युद्ध टिकवून ठेवण्यासाठी सतत शस्त्रास्त्रांची आवश्यकता असते. ओके. त्याच्यानंतर एक्झाम्पल घ्या, येमेन मध्ये सुरू असलेल्या संघर्षात सौदी अरेबियाचे अमेरिकन शस्त्रांवर अवलंबून राहणं
काय दर्शवत होतं की शस्त्रांची विक्री युद्ध कसं कायम ठेवलं, बरोबर. पारदर्शकता आणि जबाबदारीची मुद्दे. तर शस्त्रास्त्रांच्या व्यापारामध्ये पारदर्शकतेचा अभाव आहे, त्याच्यामुळे मानवी हक्कांच्या उल्लंघनामध्ये काय होतंय, शस्त्रांचा वापर केला जातो. ओके, एक्झाम्पल घ्या. येमेन मधील युद्ध गटांना विकल्या जाणाऱ्या शस्त्रांचा वापर युद्ध गुन्हे करण्यासाठी कसा केला जातो हे कुणी सांगितलंय, अॅम्नेस्टी इंटरनॅशनलने अधिक अधोरेखित केले. तर इथं जेवढे काही मी तुम्हाला मॉडेल आन्सर रायटिंग दाखवले, इथं प्रत्येक ठिकाणी मी तुम्हाला एक्झाम्पल देऊन दाखवले. ठीक आहे. शेवटचा मुद्दा तुम्ही क्वेश्चन मधला लिहू शकता की चालू संघर्ष थांबवण्यासाठी शक्तिशाली राष्ट्रांचे नैतिक विचार कसे असले पाहिजे. ओके, तर सार्वभौमत्व आणि हस्तक्षेप न करण्याच्या तत्वांचं पालन, राष्ट्रांनी इतर देशांच्या सार्वभौमत्वाचा आदर केला पाहिजे, आर्थिक फायद्यासाठी लष्करी हस्तक्षेप करण्यापासून दूर राहिलं पाहिजे. ओके, उदाहरणार्थ बघा, आंतरराष्ट्रीय संघर्षामध्ये भारताचे हस्तक्षेप न करण्याचं धोरण शांततेवर केंद्रित नैतिक मुत्सद्देगिरी दर्शवते. राजनैतिक संबंध वाढवणे, शस्त्रास्त्र विक्रीद्वारे संघर्ष भडकवण्याऐवजी राष्ट्रांनी राजनैतिक संबंधामध्ये सहभागी व्हावं. पारदर्शक शस्त्रास्त्र व्यापाराची वचनबद्धता, म्हणजे शस्त्रास्त्र निर्यात पारदर्शक असावी, गैरवापर करू नये, त्याच्यासाठी कठोर नियंत्रण पण असावी. उदाहरणार्थ तुम्ही शस्त्रास्त्र व्यापार करार ATT बद्दल लिहू शकता की शस्त्रास्त्र व्यापार करार जागतिक शस्त्रास्त्र उद्योगात नैतिक व्यापार पद्धतीचं पालन करण्यास सांगतो. ओके, त्याच्यानंतर कडक निर्यात नियंत्रणाची अंमलबजावणी, शस्त्रे संघर्षग्रस्त भागात जाऊ नयेत याच्यासाठी राष्ट्रांनी कठोर निर्यात नियंत्रणे लागू करावीत. आणि शेवटचा मुद्दा तुम्ही लिहू शकता की आंतरराष्ट्रीय शांतता प्रयत्नांना पाठिंबा, तर शक्तिशाली राष्ट्रांनी युद्धातून नफा मिळवण्याऐवजी आंतरराष्ट्रीय शांतता प्रयत्नांना पाठिंबा आणि निधी दिला पाहिजे. ठीक आहे, असा हा क्वेश्चन होता. आणि फायनली तुम्ही निष्कर्ष लिहू शकता की जागतिक संघर्षांना खऱ्या अर्थाने तोंड देण्यासाठी शक्तिशाली राष्ट्रांनी त्यांचे आर्थिक हितसंबंध शांतता प्रस्थापित करण्याच्या त्यांच्या नैतिक जबाबदारीसह संतुलित केले पाहिजेत. कृतीशिवाय केवळ शांततेचा पुरस्कार करणं पुरेसं नाही. जबाबदार शस्त्रास्त्र व्यापार, राजनैतिक सहभाग, आंतरराष्ट्रीय कायद्यांचं पालन हे संघर्ष कमी करण्यासाठी आणि कायमस्वरूपी जागतिक शांतता सुस्थिरता सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक पावले आहेत. बरोबर, म्हणजे शांततेसाठी विश्वासापेक्षा जास्त आहे आणि त्याच्यासाठी सगळ्या भागधारकांकडून कृतीची आवश्यकता. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आहे, जागतिक तापमान वाढ आणि हवामान बदल. ठीक आहे, बघा, जागतिक तापमान वाढ आणि हवामान बदल हे विकासाच्या नावाखाली मानवी लोभाचे परिणाम आहेत, जे मानवांसह जीवजंतूचा नाश, पृथ्वीवरील जीवसृष्टीच्या विनाशाकडे कोणत्या दिशेने जात आहेत हे दर्शवतात. बरोबर, इथेपर्यंत आपण एक पाठ करूया. जीवनाचं रक्षण करण्यासाठी आणि समाज आणि पर्यावरण यांच्यात समतोल साधण्यासाठी तुम्ही हे कसे थांबवाल, असं तुम्हाला इथं क्वेश्चन विचारलेला आहे. ठीक आहे, बघा, क्वेश्चन खूप चांगला विचारलेला आहे. फक्त जे करंट अफेअर्स रिलेटेड कंटेंट आहे ते थोडंसं तुम्हाला इथं माहित असायला हवं. ठीक आहे, ओके. तर बघा, जागतिक तापमान वाढ हा जो मुद्दा आहे ना, हा सतत चर्चेत होतो. ठीक आहे, जागतिक तापमान वाढ किंवा हवामान बदल, तर हे विकासाच्या नावाखाली काय आहेत, हे मानवाच्या लोभाचे परिणाम आहेत. बरोबर, जे काही मानवानं केलेलं आहे, प्रगती केलेली असेल, ठीक आहे, त्याच्यामधून जे दुष्परिणाम झालेले असेल, तर आता हे जे लोभाचे परिणाम आहेत, हे परिणाम कोणते, जागतिक तापमान वाढ आणि हवामान बदल, हे आता इथे म्हटलंय जे, ते तुम्हाला समजून घ्यायचंय. हे मानवांसह जीवजंतूचा नाश, म्हणजे पृथ्वीवरील जीवसृष्टीच्या विनाशाकडे नेणार आहे. बरोबर, ओके. मग जीवनाचं रक्षण करण्यासाठी आणि समाज आणि पर्यावरण यांच्यात समतोल साधण्यासाठी तुम्ही हे कसे थांबवाल, एक अधिकारी म्हणून तुम्हाला हा क्वेश्चन इथं विचारला. ओके, आता इथं प्रश्नाची मुख्य मागणी काय आहे आपल्याला लगेच समजतं. प्रश्नाची मागणी काय,
की विकासाच्या नावाखाली मानवी लोभाचे जे परिणाम होत आहेत ना, ते तुम्हाला इथं सांगायचे की बाबा आम्ही विकास करतोय या नावाखाली मानवी लोभाचे परिणाम कसे होत आहेत, जागतिक तापमानवाढ आणि हवामान बदल कसे आहे त्याच्यावरती आपल्याला इथं चर्चा करायची. ठीक आहे. ओके. सेकंड मुद्दा, जागतिक तापमानवाढ आणि हवामान बदल पृथ्वीवरील जीव जंतूचा नाश आणि जीवनमान कसे कमी होत आहेत याचं परीक्षण करायचंय. ओके. आणि जीवनाचं रक्षण करण्यासाठी आणि समाज व पर्यावरण यांच्यात समतोल साधण्यासाठीच्या धोरणांवरती आपल्याला काय करायचे इथं चर्चा करायची. ठीक आहे. खूप चांगला क्वेश्चन आहे, व्यवस्थित समजून घ्या. बघा इथं तुम्ही लिहू शकता, व्यवस्थित लिहा की विकासाच्या नावाखाली अनियंत्रित लोभामुळे चालणाऱ्या मानवी क्रियाकलापांमुळे जागतिक तापमानवाढ आणि हवामान बदल काय होत आहेत, वेगाने वाढत आहे. ओके. नैसर्गिक संसाधनांचं अतिरेकी शोषण, जी नैसर्गिक संसाधनं आहेत ना त्यांचं अतिरेकी शोषण, जंगलतोड आणि प्रदूषण पर्यावरणाच्या ऱ्हासामध्ये काय होत आहे ते महत्वपूर्ण योगदान देतात. ओके. पृथ्वीवरील परिसंस्था विस्कळीत होत असताना मानवासह जीवजंतूचा संभाव्य नाश एक चिंताजनक वास्तव बनतो, ज्याच्यामुळं आपला जो समाज आहे आणि निसर्ग आहे यांच्यातील संतुलन पुन्हा संचयित करण्यासाठी त्वरित हस्तक्षेप करणं गरजेचं आहे. लक्षात घ्या. ओके. म्हणजे पूर्ण क्वेश्चनचा जो सार तुम्हाला इथे समजलाय तो तुम्ही इथे इंट्रो मध्ये लिहायचा. ठीक आहे. आता इथे आपल्याला परिणाम लिहायचे की जागतिक तापमान वाढ आणि हवामान बदल विकासाच्या नावाखाली मानवी लोभाचे परिणाम कसे आहेत. ओके. पहिला मुद्दा तुम्ही लिहा की नैसर्गिक संसाधनांचं अतिरेकी शोषण. काय करतोय माणूस, माणूस इथं नैसर्गिक संसाधनांचा अतिरेकी शोषण करतो. बरोबर. जसं की खाणकाम आणि जीवाश्म इंधन उत्खनन यांसारख्या ज्या मानवी क्रियाकलाप आहेत त्याच्यामुळे काय होते, नैसर्गिक संसाधनं कमी होत आहेत. बरोबर. ज्याच्यामुळं हरितगृह वायू उत्सर्जन होतं. ओके. जीवाश्म इंधन अवलंबित्व. ठीक आहे. आता इथं पुढचा मुद्दा तुम्ही लिहू शकता की ऊर्जा उत्पादनासाठी जीवाश्म इंधनावर अवलंबून राहिल्यामुळे काय होतंय, कार्बन डायऑक्साईड उत्सर्जन होते. बरोबर. या कार्बन डायऑक्साईडच्या उत्सर्जनामुळे काय होते, जागतिक तापमान वाढ होते. ओके. उदाहरणार्थ प्रत्येक ठिकाणी उदाहरण घ्या, देशाच्या ऊर्जेच्या गरजांपैकी 55% कोळसा म्हणजे त्याचा वाटा येत आहे जो जो की कार्बन उत्सर्जनामध्ये काय करतो, लक्षणीय योगदान. ठीक आहे. ओके. हे तुम्ही इथं पुट डाऊन केलं पाहिजे. आता हे सगळं आपण कधी लिहू शकतो लक्षात घ्या, जेव्हा तुम्हाला करंट अफेअर्सच्या न्यूज, इथिक्सचा सिलेबस, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर हे जर तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीनं अभ्यासता आले तर तुम्ही हे सगळं लिहू शकता. ठीक आहे. ओके. क्लिअर. नेक्स्ट बघा, जंगलतोड आणि अधिवास नष्ट होणे. बघा शेती आणि शहरीकरणासाठी मोठ्या प्रमाणावर होणारी जंगलतोड परिसंस्था नष्ट करते आणि वातावरणामध्ये CO2 ची पातळी वाढवते. ओके. उदाहरणार्थ 1960 पासून जंगलतोड आणि आगीमुळे अमेझोनियन वनक्षेत्रांचा 20% भाग काय झालाय, नष्ट झालाय. लक्षात घ्या. मध्ये अमेझॉन फॉरेस्टला आग लागलेली होती ते पण आपल्याला माहिती आहे. बरोबर. पण हे जंगल तोडीमुळं आणि या आगीमुळं काय झालंय, 20% भाग नष्ट झालाय. पुढचा मुद्दा तुम्ही लिहा, औद्योगिक उपक्रमांमुळे होणारे प्रदूषण. आता अनियंत्रित औद्योगिक वाढ झाली त्याच्यामुळे काय होतंय, प्रदूषके उत्सर्जित होतात. त्याच्यामुळे हवेची गुणवत्ता आणि परिसंस्था खराब होते आणि ज्याच्यामुळे काय होते, हवामान बदलाला इथं हातभार लागतो. ओके. उदाहरणार्थ बघा, कारखाने आणि वाहनामधून होणारे जे उत्सर्जन आहे त्याच्यामुळे दिल्लीतील वायू प्रदूषण पातळी काय झाली, नियमितपणे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे जे मानक आहेत ना त्याचं उल्लंघन करतात. ओके. त्याच्यानंतर अनियंत्रित शहरीकरण. बघा जलद शहरीकरणामुळे हिरव्यागार भागांचे रूपांतर काय झाले, कॉन्क्रीटच्या जंगलात होते. त्याच्यामुळे उष्ण बेटांचे परिणाम वाढतात आणि नैसर्गिक व्यवस्था जी आहे ना ती तर विस्कळीत होताना आपल्याला दिसते. ठीक आहे. ओके. आता क्वेश्चनचे जसे जसे पार्ट आहेत तसे तसे तुम्ही कव्हर करा. पृथ्वीवरील नामशेष होण्याचे आणि जीवसृष्टीच्या नुकसानाचे संकेत. बघा याच्यामध्ये तुम्ही लिहू शकता की संकेत काय काय आहेत बाबा, की तुम्ही सांगू शकता की याच्यामुळे हे घडतंय. तर हवामान बदल आणि हे जे तापमान वाढलेलं आहे ना
जैवविविधतेचा झपाट्याने नाश होतो. बरोबर, हा एक संकेत आहे की हवामान बदलामुळे अधिवास नष्ट झालाय, ज्याच्यामुळे हजारो प्रजाती नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे. उदाहरणार्थ सध्या आयुसीएन रेड लिस्ट मध्ये आता 800 पॉइंट्स लिहिण्यासाठी खूप तगडा अभ्यास लागतो. लक्षात घ्या किती प्रजाती आहेत, त्यापैकी किती प्रजाती नष्ट होण्याच्या धोक्यात आहेत. जो विद्यार्थी झोकून देऊन अभ्यास करतो तोच विद्यार्थी अशा प्रकारचे ऍन्सर लिहू शकतो. ओके, महासागरातील आम्लीकरण आणि मृत क्षेत्रे. तर महासागरामध्ये कार्बन डायऑक्साईडचे वाढलेले शोषण कशाला कारणीभूत ठरतं? आम्लीकरणाला कारणीभूत ठरतं. ठीक आहे, ज्याच्यामुळे सागरी जीवन आणि परिसंस्थेवर काय होतो, इथं परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो. उदाहरणार्थ ग्रेट बॅरियर रीफ मधील कोरल ब्लिचिंग हे महासागरीय आम्लीकरण आणि वाढत्या तापमानाचा थेट परिणाम आहेत, हे आपल्याला इथं माहित असायला हवं. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर तुम्ही लिहा की परिसंस्थेच्या सेवामध्ये जो व्यत्यय येतोय त्याच्यावरून तुम्ही सांगू शकता की परागीकरणासारख्या नैसर्गिक प्रक्रियामध्ये व्यत्यय आल्याने अन्न सुरक्षा आणि परिसंस्थांचे कार्य धोक्यात येतं. बरोबर. मधमाशी, बघा जगामध्ये मधमाशी खूप महत्वाची आहे. मधमाशा आणि फुलपाखरांच्या संख्येत घट झाल्यामुळे काय झाले, पीक उत्पादन आणि जैवविविधतेला धोका निर्माण झाला. आणि हे कशामुळे झाले? जागतिक तापमान वाढ आणि हवामान बदल. अन्न व्यवस्था कोसळणे. बघा बदलत्या हवामान पद्धती आणि अत्यंत हवामानातील घटनांचा शेतीवर परिणाम होतोय, त्याच्यामुळे अन्न टंचाई पण निर्माण होते. पाण्याची टंचाई आणि वाळवंटीकरण. हवामान बदलामुळे काय झाले, पाण्याची टंचाई वाढते, त्याच्यामुळे वाळवंटीकरण होतं आणि समुदायांचं विस्थापन पण. ठीक आहे, ओके. उदाहरणार्थ बघा आता हे कसं, तुम्ही सांगा एक्झाम्पल की थारचं वाळवंट विस्तारत आहे, पाण्याच्या कमतरतेमुळे ग्रामीण लोकसंख्या विस्थापित होते. 2010 पासून वेगाने कोरडे पडणाऱ्या अरळ समुद्राच्या बाबतीत पण असंच घडलेलं आहे. तर हे सगळे परिणाम कशाचे आहेत? जागतिक तापमान वाढ आणि हवामान बदलाचे हे सगळे परिणाम आहेत. त्याच्यानंतर रोगांचा वाढता प्रसार. बघा जागतिक तापमान वाढीमुळे मलेरिया आणि डेंग्यू सारख्या वेक्टर जनित रोगांचा प्रसार वाढतो, कारण तापमान संवेदनशील रोगजनकांची व्याप्ती वाढवतो. बरोबर. उदाहरणार्थ तुम्ही लिहू शकता 30 एप्रिल 2024 पर्यंत वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनला 6 दशलक्षाहून अधिक डेंग्यूचे रुग्ण आढळले. आणि जीवनाचं रक्षण करण्यासाठी आणि समाज आणि पर्यावरण यांच्यात समतोल आणण्यासाठी काही धोरणं जी आहेत ना, तर ती धोरणं सुद्धा इथं आपल्याला आखावी लागतात. ठीक आहे, ओके, क्लिअर. आय होप तुम्हाला समजलं असेल. बघा छोट्या छोट्या गोष्टी असतात पण या लक्षात ठेवावे लागतात. ठीक आहे, क्लिअर. चला नेक्स्ट आपण पुढे जाऊया. पुढचा मुद्दा बघा, पर्यावरण संरक्षणासाठी नियामक चौकटी वाढवणे. पर्यावरण संरक्षणासाठी नियामक चौकटी वाढवणे. आता याच्यामध्ये तुम्ही काय लिहाल की प्रदूषण आणि संसाधनांचं शोषण नियंत्रित करण्यासाठी पर्यावरणीय कायदे आणि देखरेख यंत्रणा मजबूत करणे हा एक इथं उपाय आहे. आणि ज्याच्यामध्ये तुम्ही उदाहरण म्हणून लिहू शकता की उत्सर्जन नियंत्रित करण्यासाठी आणि परिसंस्थांचे संरक्षण करण्यासाठी. लक्षात घ्या भारताच्या संरक्षण कायदा 1986चा नियमितपणे आढावा घेणे मजबूत करणे आवश्यक आहे. बरोबर आहे की नाही? तर आता हे जे सगळे पॉइंट्स आहेत ना, हे सगळे पॉइंट्स आपल्याला इथं मांडता आले पाहिजे. बरोबर. आणि त्याच्यासाठी कशाची गरज आहे? त्याच्यासाठी खूप चांगल्या तगड्या अभ्यासाची गरज आहे. ऐन टायमाला आपल्याला असे सगळे पॉइंट्स आठवतील का? अजिबात नाही आठवणार. लक्षात घ्या, बिलकुल नाही आठवणार. ओके, क्लिअर. नेक्स्ट बघा, वनीकरण आणि पुनर्वनीकरण उपक्रमांना प्रोत्साहन. वनीकरण आणि पुनर्वनीकरण उपक्रमांना प्रोत्साहन. आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर याच्यामध्ये तुम्ही लिहू शकता की जैवविविधता पुनर्संचयित करण्यासाठी आणि CO2 उत्सर्जन शोषण्यासाठी वनक्षेत्र वाढवणं. बरोबर. जस्ट एक मिनिट थांबा.
तर हे इथं आपल्याला सांगता आलं पाहिजे की भारताचं भारत अभियान जे आहे ना, क्षीर परिसंस्था पुनर्संचयित करण्यासाठी वन आणि वृक्षाधार वाढण्याचं लक्ष इथं ठेवते. ठीक आहे, ओके, क्लिअर. तर हे असे मुद्दे तुम्ही लिहा, जेणेकरून तुम्हाला असे पॉइंट एक्झाम मध्ये मार्क्स देतील. ओके, क्लिअर. नेक्स्ट मुद्दा बघा. नेक्स्ट मुद्दा आहे शैक्षणिक अभ्यासक्रमामध्ये शाश्वतता समाविष्ट करणे. ठीक आहे. तर याच्यामध्ये तुम्ही लिहू शकता की निसर्गाप्रती जागरूकता आणि जबाबदार वर्तन वाढवण्यासाठी शिक्षणाला प्रोत्साहन दिलं पाहिजे. बरोबर. ओके. म्हणजे उदाहरणार्थ बघा, राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 मध्ये शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी हवामान शिक्षणाचा समावेश आहे. त्याच्यानंतर तुम्ही लिहा की पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाला प्रोत्साहन. तर जीवाश्म इंधन अवलंबित्व कमी करण्यासाठी अक्षय ऊर्जा तंत्रज्ञानाच्या विकासाला पाठिंबा. एक्झाम्पल लिहा तुम्ही इथे की भारताची आंतरराष्ट्रीय सौर आघाडी कोळशावर आधारित ऊर्जेपासून सौर ऊर्जेला संक्रमणाकडे प्रोत्साहन देते. त्याच्यानंतर तुम्ही लिहा हवामान कृतीवर आंतरराष्ट्रीय सहकार्याला प्रोत्साहन. हवामान कृतीवरती आंतरराष्ट्रीय सहकार्याला प्रोत्साहन देणं, याच्यामध्ये तुम्ही लिहा की पॅरिस करारासारख्या करारांद्वारे हवामान बदल कमी करण्यासाठी जागतिक भागीदारीमध्ये सहभाग. ओके. उदाहरणार्थ भारताने 2030 पर्यंत 2005च्या पातळीपेक्षा 33 ते 35% कार्बन उत्सर्जन कमी करण्याचं वचन दिलं आहे. TRS जे धोरण आहे, कचरा कमी करणं, संसाधनांचा पुनर्वापर करणं, संसाधने आणि उत्पादने पुनर्वापर करणं, हे तत्व तुम्ही इथे लिहू शकता. हे जे करंटचे मुद्दे असतात ना, 2030 पर्यंत 2005च्या पातळीपेक्षा, यालाच मार्क्स असतात. लक्षात घ्या. बाकीचे मुद्दे सगळेजण लिहिणारच आहेत, पण तुम्ही काय वेगळं लिहिताय याला खूप जास्त इम्पॉर्टन्स आहे. ओके. नेक्स्ट बघा, बाकी सारांश तुम्ही लिहा की जागतिक तापमानवाढ आणि हवामान बदल हे विकासाच्या नावाखाली मानवांनी घेतलेल्या अस्थिर मार्गाचे स्पष्ट संकेतक आहेत. पुढील विलोपन रोखण्यासाठी आणि समाज आणि पर्यावरण यांच्यातील संतुलन पुनर्संचयित करण्यासाठी कठोर नियम, नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान आणि आंतरराष्ट्रीय सहकार यांचं जे संयोजन आहे, ते संयोजन अत्यंत महत्त्वाचं आहे. केवळ सामूहिक प्रयत्नांद्वारेच आपण पृथ्वीवरचं जे जीवन आहे, त्या जीवनाचं रक्षण करू शकतो आणि शाश्वत भविष्य सुनिश्चित करू शकतो. तर अशा प्रकारे हा क्वेश्चन होता. क्वेश्चन मध्ये तुम्हाला जे काही इम्पॉर्टंट पॉइंट्स मी सांगितले, जसं की 55% कोळशाचा वाटा असेल, किंवा तुम्ही 60 पासून जंगलतोड असेल, बरोबर, किंवा रेड लिस्ट बद्दल तुम्ही लिहिताय, किंवा तुम्ही एखाद्या कायद्याबद्दल लिहिताय, तर हे सगळं प्रिपेअर करावं लागतं कंटेंट. म्हणूनच तुम्हाला पुस्तक जे आहे, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं हे पुस्तक अतिशय इम्पॉर्टंट ठरणार आहे. आणि लक्षात घ्या, जर तुम्ही एकदा प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर व्यवस्थित बघितल्या तर तुम्हाला पुढच्या अडचणी येत नाही. ओके, लक्षात आलं. हे तुम्ही इथं थोडस समजून घ्या. ठीक आहे. ओके. नेक्स्ट बघा, आपण पुढे जाऊया. पुढचा क्वेश्चन आहे. क्वेश्चन तुम्हाला विचारलाय की इतरांकडून काही कोटेशन्स असतात, त्या कोटेशन्स वरती आपल्याला क्वेश्चन विचारले जातात. तर क्वेश्चन आहे की इतरांकडून जे काही चांगले आहे ते शिका, ते आत्मसात करा आणि तुमच्या पद्धतीने आत्मसात करा, इतर बनून. ठीक आहे. तर हे स्वामी विवेकानंदांचं जे कोटेशन आहे ना, तर हे स्वामी विवेकानंदांचं कोटेशन आपल्याला इथं विचारलेलं आहे आणि ते आपल्याला इथं एक्सप्लेन करायचं. ठीक आहे. ओके, क्लिअर. आता याच्यामध्ये जर आपण बघितलं तर याच्यामध्ये प्रश्नाची मुख्य मागणी काय असेल बघा. प्रश्नाची मुख्य मागणी आहे की इतरांची नक्कल करण्याऐवजी
तुमच्या स्वतःच्या व्यक्तिमत्वाला आणि विश्वासाला साजेसे धडे जुळवून घेण्याचे आणि लागू करण्याचे जे महत्त्व आहे त्या महत्त्वाची चर्चा. क्लिअर? आणि सगळ्यात महत्त्वाचं काय की सध्याच्या संदर्भामध्ये हे जे कोटेशन आहे ना, तर या कोटेशनची प्रासंगिकता तपास, हे आपल्याला इथं लिहायचं. ठीक आहे? ओके, क्लिअर? चल, बघा. आता इथे स्वामी विवेकानंदांचं हे जे वाक्य आहे ना, हे वाक्य काय आहे बघा, इतरांकडून जे काही चांगले आहे ते शिका, आत्मसात करा, तुमच्या पद्धतीने आत्मसात करा, इतर करू. ठीक आहे? ओके. हे मौल्यवान ज्ञान आत्मसात करण्याचा सल्ला देतं आणि त्यावेळी स्वतःचं व्यक्तिमत्व काय करतं, टिकून ठेवतं. बरोबर? ही कल्पना नैतिक जीवनाचा केंद्रबिंदू आहे, जेणेकरून आपण विविध संस्कृती आणि पद्धतीमधून शिकत असताना या धड्यांना आपल्या वैयक्तिक श्रद्धा आणि ओळखीशी जोडू. तुमच्या स्वतःच्या व्यक्तिमत्वाला आणि श्रद्धांना अनुकूल असे धडे स्वीकारण्याचे आणि लागू करण्याचं महत्व तुम्हाला इथं द्यावं लागेल. बरोबर? बघा, आता याच्यामध्ये तुम्ही लिहा की व्यक्तिमत्व टिकवून ठेवून. ठीक आहे? व्यक्तिमत्व टिकवून ठेवून. बघा, आता याच्यामध्ये व्यक्तिमत्व टिकवून ठेवण्यामध्ये आपण लिहिलं पाहिजे की धडे स्वीकारलेल्या व्यक्तींना त्यांची वैयक्तिक मूल्ये जपून वाढण्यास मदत होते. त्याच्यामुळे काय होतं, त्यांची ओळख गमावण्याचा जो धोका आहे ना, तो टळतो. ओके. आपल्याला हे आत्ताच्या संदर्भात लिहायचं आहे की भारताचा मेक इन इंडिया उपक्रम स्थानिक उद्योगांना प्रोत्साहन देताना जागतिक उत्पादन तंत्राचा अवलंब करण्यास प्रोत्साहन. किती चांगलं एक्झाम्पल आहे बरोबर? त्याच्यानंतर तुम्ही लिहा की सर्जनशीलता आणि नवोपक्रमाला चालना दे. तर जेव्हा धडे कॉपी करण्याऐवजी रूपांतरित केले जातात तेव्हा काय होतं, एखाद्याच्या अद्वितीय संदर्भानुसार तयार केलेले जे सर्जनशील उपाय असतात ना, त्या उपायांना प्रेरणा देतात. एक्झाम्पल लिहावं लागेल का? लिहावं लागेल. डिजिटल इंडियाच तुम्ही लिहा की हा जो कार्यक्रम आहे जागतिक तंत्रज्ञान मॉडेल्सला एकत्र करतो, परंतु आधाराशी जोडल्या गेलेल्या सेवांसारख्या भारताच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सानुकूलित केला जातो. बरोबर? हे आपल्याला इथं लिहिता येऊ शकतं. त्याच्यानंतर तुम्ही याच्यामध्ये अजून काय लिहू शकता, सांस्कृतिक प्रासंगिकता. बघा, कल्पनांचं रूपांतर केल्यामुळे काय होतं, एका विशिष्ट सांस्कृतिक चौकटीत एकत्रित होतात, त्याच्यामुळे खात्री होते, त्याच्यामुळे स्वीकृती आणि परिणामकारकता वाढते. ओके. इथं पण तुम्ही एक्झाम्पल लिहू शकता की भारताचे जे राष्ट्रीय शिक्षण धोरण आहे 2020 भारतीय भाषा आणि मूल्यांवर भर देताना जागतिक सर्वोत्तम पद्धतीचा काय करते, समावेश करते. बरोबर? नेक्स्ट बघा, आत्मविश्वास निर्माण करणे. आत्मविश्वास निर्माण करणे, त्याच्यामध्ये वैयक्तिक धडे आत्मनिर्भरता मजबूत करतात, कारण व्यक्ती इतरांचे आंधळेपणे अनुकरण करण्याऐवजी त्यांच्या निर्णयावर विश्वास ठेवण्यास शिकतात. बरोबर? उदाहरणार्थ, स्टार्टअप इंडिया जागतिक उद्योजकता ट्रेंडवरती आधारित आहे, परंतु भारतीय उद्योजकांना स्थानिक गरजांमध्ये नवोन्मेष करण्यास काय करत आहे, प्रोत्साहन देत आहे. बरोबर? अवलंबित्व टाळणे. बरोबर? बघा,
स्वतःच्या पद्धतीने धडे आत्मसात करून बाह्य प्रणालींवर अवलंबून राहण्याची टाळता येते. शाश्वत स्थानिक उपाय तयार करता येतात. बरोबर, हे तुम्ही इथे लिहू शकता. त्याच्यानंतर इथे तुम्ही एक्झाम्पल लिहा की आत्मनिर्भर भारत जागतिक पद्धतीने अशा प्रकारे अनुकूल करण्याचा प्रयत्न करतो की ज्याच्यामुळं स्वयंपूर्णता वाढेल. बरोबर, दीर्घकालीन वाढ. जे तयार केलेले धडे शाश्वत उपाय प्रदान करतात. इतरांचे अनुकरण करून अल्पकालीन नफ्याऐवजी सतत वाढवतात. ओके, त्याच्यानंतर तुम्ही लिहू शकता उदाहरणार्थ भारताच्या आरोग्य सेवा व्यवस्थेतील अद्वितीय आव्हानांवर लक्ष केंद्रित करताना भारताचे आयुष्यमान भारत जागतिक आरोग्य विमा मॉडेल्स पासून प्रेरित होते. बरोबर, नेक्स्ट बघा, सध्याच्या संदर्भात आपल्याला हे जे प्रासंगिकता आहे ती लिहायची आहे. प्रासंगिकता याच्यामध्ये तुम्ही मुद्दे कोणते लिहू शकता? याच्यामध्ये मुद्दे तुम्ही लिहू शकता की जागतिक पद्धतींचे निवडक एकत्रीकरण, ज्याच्यामध्ये जागतिक मॉडेल्सचे अनुकरण केल्याने स्थानिक वास्तवांना अनुकूल नवक्रम सुनिश्चित होतात आणि ओळखीशी तडजोड न करता इथं शाश्वत विकासाला चालना. अनुकूल शैक्षणिक मॉडेल्स हा मुद्दा तुम्ही लिहा की जागतिक शिक्षण तंत्राचे एकत्रीकरण मौल्यवान आहे, परंतु दीर्घकालीन यशासाठी ते स्थानिक संदर्भाशी कसं पाहिजे, सुसंगत असलं पाहिजे. बरोबर, त्याच्यानंतर तुम्ही या जागतिक कायदेशीर चौकटींचा समावेश देशांनी त्यांच्या कायदेशीर आणि सांस्कृतिक प्रणालीमध्ये बसण्यासाठी आंतरराष्ट्रीय कायदे स्वीकारले. बरोबर, ओके. त्याच्यानंतर उदाहरण तुम्ही लिहा भारताचे डेटा संरक्षण विधेयक जे आहे ते कोणत्या फ्रेमवर्क मधून आलेले आहे, राष्ट्रीय सुरक्षेच्या चिंतेनुसार ते अनुकूल करते वगैरे वगैरे. बरोबर, त्याच्यानंतर तांत्रिक अनुकूलन आणि नवक्रमाचा मुद्दा तुम्ही लिहा की जागतिक तंत्रज्ञानाचा स्वीकार केल्यानं स्थानिक बाजारपेठा आणि गरजांना अनुकूल असलेल्या नवक्रमांना चालना मिळते, त्याच्यामुळं स्वदेशी उद्योगांना सक्षम करते. बरोबर, एक्झाम्पल द्या, भारताची UPI प्रणाली जागतिक फिनटेक तत्वांना एकत्रित करते, परंतु भारताच्या अर्थव्यवस्थेच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी ती अद्वितीयपणे सानुकूलित केली जाते. ओके, क्लिअर? आता हे सगळं बघा, तर असे मुद्दे तुम्ही लिहा. नेक्स्ट तुम्ही पर्यावरणीय धोरणाचं अनुकूलन. जागतिक पर्यावरणीय धोरणांना राष्ट्रीय संदर्भाशी जोडून घेतल्याने अद्वितीय पर्यावरणीय आव्हानांना तोंड देण्यासाठी प्रासंगिकता सुनिश्चित होते. हे तुम्ही लिहू शकता. उदाहरणार्थ तुम्ही लिहा NFTCC चा जो आराखडा आहे तो कशा पद्धतीने डिझाईन केलेला आहे, भारताच्या विशिष्ट असुरक्षिततेवर सुद्धा तो लक्ष केंद्रित करतो. ठीक आहे, ओके, क्लिअर? त्याच्यानंतर तुम्ही जागतिक व्यासपीठांवर स्थानिक कला आणि हस्तकलेचा प्रचार हा मुद्दा लिहू शकता की प्रामाणिकपणा टिकवून ठेवणाऱ्या सानुकूलित कथांद्वारे सादर केल्या स्थानिक परंपरा काय होतील, जागतिक स्तरावरती भरभराटीला येऊ शकतात. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर तुम्ही एक्झाम्पल लिहा की इंडिया हँडलूम ब्रँड जे आहे सांस्कृतिक विशिष्टतेवर भर देतं, पण जागतिक स्तरावरती काय करतं, स्थानिक हस्तकलांना प्रोत्साहन देतं. ओके, क्लिअर? त्याच्यानंतर तुम्ही इथं एंड तुमच्या क्वेश्चनचा करताना हे जे स्वामी विवेकानंदाचं कोटेशन आहे ना, या कोटेशनचं सार तुम्ही इथं लिहा की विवेकानंदांचं तत्वज्ञान स्वतःची वेगळी ओळख टिकवून ठेवताना इतरांकडून सर्वोत्तम गोष्टी आत्मसात करण्याची जी गरज आहे ना, ती गरज अधोरेखित करते. लक्षात घ्या. आणि आजच्या जागतिकीकृत जगामध्ये हे तत्व वैयक्तिक आणि राष्ट्रीय विकासासाठी आवश्यक आहे. जागतिक धडे निवडकपणे एकत्रित करून
स्थानिक संदर्भानुसार त्यांना अनुकूलन करून व्यक्ती आणि राष्ट्रीय शाश्वत वाढ, नैतिक प्रगती आणि दीर्घकालीन यश सुनिश्चित करू शकतात. अशा पद्धतीनं तुम्ही हे सगळं इथं मांडू शकता. बरोबर. नेक्स्ट आपला क्वेश्चन आहे, कोटेशनच आहे असंच सरदार पटेल यांचं. बघा अशा पद्धतीने जर क्वेश्चन तुम्हाला विचारले तर तुमचा सखोल अभ्यास लागतो, क्वेश्चन टॅकल करता आला पाहिजे. शक्ती अभावी श्रद्धा निरुपयोगी आहे. बरोबर. कोणतंही महान कार्य करण्यासाठी, साध्य करण्यासाठी श्रद्धा आणि ताकद दोन्ही आवश्यक आहे असं सरदार पटेल म्हणतात. हे तुम्हाला एक्सप्लेन करायचं हे कोटेशन. तर काय लिहावं लागेल आपल्याला? प्रश्नाची मुख्य मागणी काय आहे की तुमच्याकडे शक्ती आहे पण श्रद्धा नाही, मग शक्तीशिवाय श्रद्धा निरुपयोगी आहे. बरोबर. कोणतेही महान कार्य तुम्हाला साध्य करायचे, श्रद्धा पण पाहिजे, ताकद पण पाहिजे. या गोष्टी महत्वाच्या आहेत. या वाक्याचा सारांश तुम्हाला स्पष्ट करायचा. ओके. आणि सध्याच्या संदर्भात या कोडची प्रासंगिकता आपल्याला तपासायची. पण एवढं सोपं पण आहे का? नाही. हे कोड सखोलपणे जेव्हा तुम्हाला समजेल ना तेव्हाच तुम्ही हे इथं लिहू शकता. ओके, क्लिअर. बघा क्वेश्चन कशा पद्धतीने लिहायचा. तर भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व म्हणजे पटेलांबद्दल आपण इथे लिहू शकतो की हे जे उत्तुंग व्यक्तिमत्व आहे सरदार वल्लभभाई पटेल. वल्लभभाई पटेल यांनी महानता प्राप्त करण्यासाठी श्रद्धा आणि शक्ती आवश्यक असल्याचं म्हटलंय. बरोबर. जी काही आव्हानं येत आहेत त्या आव्हानांवर मात करण्यासाठी आवश्यक असलेली प्रेरणा, उद्देश आणि चिकाटी श्रद्धा प्रदान करते. बरोबर. परिस्थिती कठीण वाटत असताना काहीतरी शक्य आहे असा विश्वास म्हणजे शक्ती. त्या विश्वासावर कृती करण्याची शारीरिक, मानसिक आणि भावनिक क्षमता म्हणजे शक्ती. कठोर परिश्रम करण्याची, कष्ट सहन करण्याची, त्याग करण्याची क्षमता म्हणजे शक्ती. बरोबर. तर शक्ती म्हणजे काय आपण इथं मांडलं. बरोबर. आता ही कोड जे आहे ना, हे कोड, या कोडचं सार तुम्हाला द्यायचं. काय द्याल तुम्ही याच्यामध्ये? याच्यामध्ये तुम्ही तात्विक दृष्टिकोन द्या की तात्विक दृष्टिकोनातून श्रद्धा ही शक्यतांचे दर्शन आणि उच्च सत्यावरील विश्वास दर्शवते. बरोबर. शक्ती कृती आणि चिकाटीद्वारे ती दृष्टी प्रत्यक्षात आणण्याची क्षमता प्रत्यक्षात आणते. बरोबर. हे झालं तात्विक दृष्टिकोन. मानसिक दृष्टिकोनामध्ये तुम्ही लिहा की मानसशास्त्रीय दृष्ट्या श्रद्धा एक शक्तिशाली प्रेरक म्हणून काम करते. इथिक्सची जी लँग्वेज आहे, हा सब्जेक्ट तुम्ही जेव्हा व्यवस्थित अभ्यासाल तेव्हा तुम्हाला आपोआप हाताखालून जाईल. तर ज्या व्यक्तींना उद्देश आणि दिशा प्रदान करते तर शक्ती दृढ निश्चय राखून आव्हाने आणि अडचणींना तोंड देण्याची क्षमता देते. बरोबर. एक्झाम्पल लिहा. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा शिक्षण हे सक्षमीकरणाचं साधन आहे यावरील विश्वासानं त्यांनी आव्हानांवर मात करण्यासाठी, उपेक्षित समुदायाचं उत्थान करण्यासाठी प्रेरित केलं. ओके. पण याच्यासाठी प्री प्रिपरेशन लागतं, लक्षात घ्या. नैतिक विचार, याच्यामध्ये तुम्ही काय घ्या की श्रद्धा व्यक्तींना नैतिक तत्व आणि मूल्यांचं पालन करण्यास मार्गदर्शन करते. शक्ती प्रतिकूल परिस्थितीतही सचोटी आणि नैतिक धैर्य राखण्यात असते. ओके. उदाहरण द्या. एलेनोर रुझवेल्ट यांचं जीवन उदाहरण काय देतं की नैतिक तत्वांवरील विश्वास आणि सचोटी राखण्याची ताकद याच्यामुळे एक ऐतिहासिक व्यक्तिमत्व बनते. बरोबर. नेतृत्वाचा अर्थ, नेतृत्वात विश्वास एक आकर्षक दृष्टिकोन मांडून सामायिक ध्येयावर विश्वास वाढून इतरांना प्रेरणा देतो. तर शक्ती निर्णायक कृती करण्याच्या, अडथळ्यांवर मात करण्याच्या उदाहरणाद्वारे नेतृत्व करण्याच्या क्षमतेमध्ये प्रकट. ओके. एक्झाम्पल बघा. सत्या नाडेला यांनी क्लाउड कॉम्प्युटिंगच्या त्यांच्या दृष्टिकोनावर असलेला विश्वास, पुनर्रचना आणि नवोपक्रमावर लक्ष केंद्रित करण्यासाठी निर्णायक पावले उचलली, म्हणून त्यांच्या ताकदीमुळे ते आज एक आदर्श नेता बनले. बरोबर. तर ह्या अशा पद्धतीनं एक्झाम्पल्स खूप महत्वाचे आहेत, लक्षात घ्या. ओके, क्लिअर. त्याच्यानंतर वैयक्तिक विकासाचा मुद्दा तुम्ही लिहा की वैयक्तिक विकासासाठी श्रद्धा आणि शक्ती हे दोन पॉइंट इथं खूप जास्त महत्वाचे आहेत. बरोबर. तर वैयक्तिक विकासासाठी श्रद्धा व्यक्तींना मर्यादा ओलांडून वाढीच्या संधी स्वीकारण्यास प्रोत्साहित करते.
तर वैयक्तिक सामर्थ्यामध्ये अडथळ्यांवर मात करण्यासाठी आणि आकांक्षा साध्य करण्यासाठी लवचिकता, आत्मविश्वास, आत्मकार्यक्षमता विकसित करणे समाविष्ट असते. ओके. संकटात लवचिकता. बघा, विश्वास संकटात आशा देतो तर शक्ती आव्हानांमध्ये चिकाटी सुनिश्चित करते. एक्झाम्पल, कोविडचं लिहा. कोविड-19 लसीकरण मोहीम आरोग्य उपायांवरील जनतेच्या विश्वासावर आणि आरोग्य पायाभूत सुविधांच्या बळकटीवर अवलंबून होती. बरोबर. त्याच्यानंतर तुम्ही लिहा की सध्याच्या संदर्भात प्रासंगिकता. तर इथं आर्थिक स्वयंपूर्णता उपक्रम, भारताच्या आर्थिक क्षमतेवरील विश्वास, औद्योगिक धोरणामधील बळकटतेसह स्वावलंबीता साध्य करण्यासाठी महत्वाचं आहे. उदाहरण बघा, आत्मनिर्भर भारत अभियान नवोपक्रमावरील विश्वास आणि त्याच्या उत्पादन क्षेत्राच्या ताकदीवर अवलंबून आहे. राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक सौहार्द, एकतेवरील विश्वास आणि सामाजिक विषमता दूर करण्याची ताकद हे सुसंवाद वाढवण्यासाठी आवश्यक आहे. ठीक आहे. ओके. तर अशा क्वेश्चनच्या प्रिपरेशन साठीच आपल्याला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरची पुस्तकं वापरायची आहेत, जी की आपल्याला खूप जास्त गाईड करणार आहेत. कशासाठी गाईड करणार आहेत? आपण येणारी जी एक्झाम आहे ना, त्या एक्झाम मध्ये आपण चांगला स्कोर करण्यासाठी. क्लिअर. चल पुढे जाऊया आपण. नेक्स्ट बघा, बघा आता इथं तुम्ही एक्झाम्पल लिहा की राष्ट्रीय एकात्मतेबद्दल, की स्वातंत्र्यानंतरच्या राष्ट्रीय एकात्मतेच्या प्रयत्नांनी एकात्मिक भारतावरील विश्वासाला मजबूत, कायदेशीर आणि सामाजिक उपाययोजनांसह एकत्रित केले. शाश्वत पर्यावरणीय पद्धती, याच्यामध्ये तुम्ही लिहा की हवामान बदल कमी करण्यासाठी मजबूत धोरणांद्वारे पर्यावरणीय शाश्वततेवरील विश्वासाचं समर्थन केलं पाहिजे. ओके. एक्झाम्पल तुम्ही आंतरराष्ट्रीय सौर आघाडीबद्दल लिहू शकता. की आंतरराष्ट्रीय सौर आघाडी भारताच्या अक्षय ऊर्जेवरील विश्वासाचं प्रदर्शन करते, ज्याला त्याच्या सौर प्रकल्पांच्या ताकदीनं पाठिंबा दिला. ओके. सार्वजनिक आरोग्य पायाभूत सुविधा, बघा सर्वांना सुलभ आरोग्य सेवा मिळावी यासाठी सार्वत्रिक आरोग्य सेवेवरील विश्वासाला मजबूत आरोग्य पायाभूत सुविधांचा एक आधार मिळणं गरजेचं आहे. एक्झाम्पल, आयुष्यमान भारत उपक्रम आरोग्य समतेवरील विश्वास आणि मजबूत आरोग्य सेवा वितरण प्रणालीच्या ताकदीवरती आधारित आहे. ओके. जागतिक स्पर्धात्मकतेसाठी शैक्षणिक सुधारणा, याच्यामध्ये तुम्ही राष्ट्रीय प्रगतीचा आधारस्तंभ म्हणून शिक्षणावर विश्वास ठेवण्यासाठी ज्या प्रभावी सुधारणा आहेत त्याची ताकद किती आवश्यक आहे ते तुम्ही लिहू शकता. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा तुम्ही लिहा. सॉरी, हे एवढे मुद्दे सफिशियंट आहेत. किती शब्दामध्ये उत्तर तुम्हाला विचारले ते तुम्ही इथं बघून लिहू शकता. पण हे जे मोठे मोठे पर्सन असतात ना, त्यांच्या कोटेशन वरती तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात. ठीक आहे. ओके. तर फायनली तुम्ही निष्कर्ष लिहा की सरदार पटेल यांचं तत्वज्ञान संतुलित दृष्टिकोनाची गरज अधोरेखित करतं, जिथं मोठं यश मिळवण्यासाठी श्रद्धा आणि शक्ती दोन्ही आवश्यक आहेत. आजच्या वेगाने बदलणाऱ्या जगात हे तत्व व्यक्ती आणि राष्ट्रांना शाश्वत विकास, एकता आणि लवचिकतेकडे मार्गदर्शन करतं. ठीक आहे. जेणेकरून शाश्वत प्रगती निर्माण करण्यासाठी कृतीशी विश्वास जुळण्याची खात्री होते. ओके. क्लिअर. आता काही भाग याचा तुमच्या डोक्यावरून गेला असेल, काही हरकत नाही, कारण आपण सुरुवात केली इथिक्सला. अजून तरी तुम्ही इथिक्स कंप्लीट केला नसेल, त्याच्यामुळं टेन्शन घेऊ नका. UPSC चे क्वेश्चन पेपर आपण तिथं कव्हर करूया. ठीक आहे. ओके. प्रश्न आहे आपला पुढचा, कायद्याच्या दृष्टीने एखादा माणूस जेव्हा इतरांच्या हक्कांचे उल्लंघन करतो, ठीक आहे, तेव्हा तो दोषी असतो, हे आपल्याला माहिती आहे. इथपर्यंत हा आपल्या क्वेश्चनचा एक पार्ट झाला. नीतिमत्तेच्या दृष्टीने जर तो असे करण्याचा विचार करत असेल तर तो दोषी असतो. इमॅन्युएल कांट यांचं हे विधान आहे, हे आपल्याला इथं एक्सप्लेन करायचं. ठीक आहे. बरोबर. आता कायद्याच्या दृष्टिकोनातून म्हटलं तर आपण म्हणू शकतो की तो दोषी आहे, पण नीतिमत्तेच्या दृष्टिकोनातून जर तो असा विचार करत असेल
तर तो दोषी असतो असं इमॅन्युअल कांट म्हणतात. ते कसं? ठीक आहे. ओके. तर आपल्या प्रश्नाची मुख्य मागणी काय आहे? तुम्हाला इथं पहिल्यांदा तर काय स्पष्ट करायचंय की कायद्याच्या दृष्टीने जेव्हा एखादा माणूस इतरांच्या हक्कांचं उल्लंघन करतो तेव्हा तो दोषी असतो, हे स्पष्ट करायचं. ओके. नीतीशास्त्रामध्ये जर तो फक्त असं करण्याचा विचार जरी करत असला तरी तो दोषी आहे, हे वाक्य आपल्याला इथं स्पष्ट करायचंय. सिंपल आहे. 2 पार्ट्स आहेत, 2 पार्ट्स आपल्याला कव्हर करायचे. ठीक आहे. ओके. आता इमॅन्युअल कांट यांचं हे जे वाक्य आहे ना, हे वाक्य कायदेशीर अपराध जो इतरांच्या हक्कांचं उल्लंघन करणाऱ्या कृतीमुळे उद्भवतो आणि नैतिक अपराध. बघा, नैतिक अपराध म्हणजे काय? इथं कृती आहे का? नाही, इथं हेतू आहे. बरोबर. हानिकारक हेतू. नैतिक अपराध कशामुळे उद्भवतो? हानिकारक हेतू. बरोबर. म्हणजे जरी इथं कुठलीही कृती केलेली नसली, लक्षात आलं? त्याच्यामध्ये स्पष्ट फरक आहे. काय अधोरेखित करते की कायदा व्यक्तींना त्यांच्या कृतीसाठी जबाबदार धरतो. बरोबर. नीतिमत्ता विचार आणि हेतूंच्या नैतिकतेचं मूल्यांकन करते. नीतिमत्ता काय करते? विचार आणि जे हेतूंची नैतिकता आहे ना, त्याचं मूल्यांकन करते. आणि ही तुलना एखाद्याच्या चारित्र्याचे मूल्यांकन करण्यासाठी आणि मानवी वर्तनाचे मार्गदर्शन करण्यासाठी कायदेशीर जबाबदारीसह नैतिक विचारांचे महत्व अधोरेखित करते. ओके, लक्षात आलं? तर इथं आपल्याला अशा पद्धतीने हे जे विधान आहे हे विधान स्पष्ट करायचंय. बघा, कायद्याच्या दृष्टीने जेव्हा एखादा माणूस इतरांच्या हक्कांचं उल्लंघन करतो तेव्हा तो दोषी कसा असतो ते आपल्याला इथं स्पष्ट करायचं. ओके. पहिला मुद्दा तुम्ही लिहू शकता की कायदेशीर जबाबदाऱ्यांचं संहिताकरण. म्हणजे कायदेशीर अपराध हानी पोचविणाऱ्या, बरोबर, किंवा अधिकारांचं उल्लंघन करणाऱ्या कृतीद्वारे निश्चित केला जातो. कसा कायदेशीर अपराध निश्चित होतो? हानी पोहोचवली, बरोबर, किंवा अधिकारांचं उल्लंघन केले अशी जर कृती झाली असेल तर तो कायदेशीर अपराध म्हणून निश्चित केला जातो. एक्झाम्पल बघा, भारताचा फौजदारी प्रक्रिया संहिता कायदा CRPC. ओके. चोरी आणि हल्ला यांसारख्या गुन्ह्यांना संहिताबद्ध करतो. बरोबर. ज्याच्यामुळे काय होतं? इतरांच्या मालमत्तेचे किंवा शारीरिक अधिकारांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीला इथं शिक्षा होते. तुम्हाला हे एक्झाम्पल्स घ्यायचे आहेत, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आहे संवैधानिक संरक्षण. बघा, भारतीय संविधानातील कलम 14 ते 32 आपल्याला माहिती काय करतात? मूलभूत हक्काचं संरक्षण करतात. बरोबर. मग जेव्हा या हक्कांचं उल्लंघन होतं तेव्हा काय होतं? कायदेशीर अपराध निर्माण होतो. बरोबर. ज्याच्यामुळे जबाबदारी सुनिश्चित होते. हे आपण इंडियन पॉलिटीमध्ये अभ्यासतो. मग याचं तुम्ही एक्झाम्पल या की उदाहरणार्थ आर्टिकल 21 कशाचं संरक्षण करतो? जीवनाच्या अधिकाराचं संरक्षण करतो. त्याच्यामुळे काय होतं? जीवनापासून कोणत्याही बेकायदेशीर वंचिततेला शिक्षा होते. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, सर्वोच्च न्यायालयाचे अर्थ. बघा, न्यायालयाचे हेतू आणि कृतींचं मूल्यांकन करून केस लॉ द्वारे कायदेशीर अपराधाची व्याख्या करता येते. आता हे जे सर्वोच्च न्यायालयाचे अर्थ आहे त्याचं एक्झाम्पल खूप आहेत आणि तुम्ही एक्झाम्पल लिहू शकता. उदाहरणार्थ श्रेया सिंगल विरुद्ध युनियन ऑफ इंडिया हे जे प्रकरण होतं, या प्रकरणामध्ये SC ने अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं उल्लंघन केल्याबद्दल IT कायदा आर्टिकल 66A रद्द केलं आणि अधोरेखित केले की कायद्याने संवैधानिक अधिकारांचं उल्लंघन करू नये. ओके. पुढचा मुद्दा तुम्ही लिहा, न्यायिक कार्यक्षमता यंत्रणा. आता इथं जलद गती न्यायालय आणि लोक अदालती हे सुनिश्चित करतात की कायदेशीर वाद, विशेषतः हक्कांचं उल्लंघन करणारे वाद त्वरित सोडविले जातात. ओके. आंतरराष्ट्रीय कायदेशीर निकषाचा मुद्दा तुम्ही लिहा की देश मानवी हक्क आणि कायदेशीर जबाबदारी परिभाषित करणाऱ्या आंतरराष्ट्रीय कायद्यांचं पालन करतात. ओके. एक्झाम्पल तुम्ही लिहा की संयुक्त राष्ट्रांच्या मानवी हक्काच्या सार्वत्रिक घोषणापत्रात कोणत्याही कायदेशीर चौकटीत उल्लंघन केले जाऊ नये अशा मूलभूत अधिकारांची रूपरेषा दिली आहे. ओके. त्याच्यानंतर कृतीसाठी दंडात्मक न्याय. कायदेशीर व्यवस्था बहुतेकदा हेतूंपेक्षा हानिकारक कृतींना शिक्षा करण्यावरती लक्ष केंद्रित करते, हे आपल्याला माहिती. पण एक्झाम्पल लिहावं लागतं की भारतीय दंड संहितेच्या कलम 300 अंतर्गत जर एखादी व्यक्ती बेकायदेशीरपणे दुसऱ्याचा मृत्यू घडवून आणते तर ती कायदेशीररित्या खुनासाठी दोषी ठरते. ओके, क्लिअर. नेक्स्ट बघा, आता हे झालं आपला क्वेश्चनचा पहिला पार्ट. कोणता पार्ट होता? की कायद्याच्या दृष्टिकोनातून जर असं होत असेल तर दोषी कसा, ते तुम्ही इथे एक्सप्लेन केलं. आता तुम्हाला काय एक्सप्लेन करायचंय?
की नीतिशास्त्रामध्ये जर तो फक्त असं करण्याचा विचार करत असेल तर तो दोषी आहे. कसं बघा, धर्म आणि नैतिक हेतू. धर्म आणि नैतिक हेतू याच्यामध्ये तुम्ही काय लिहाल की भारतीय तत्वज्ञानात धर्म विचार आणि कृतीमध्ये नीतिमत्तेवरती भर. बरोबर. धर्म काय करतो, विचार आणि कृतीमध्ये नीतिमत्तेवरती भर ठेवतो. कृतीची पर्वा न करता चुकीच्या कृत्यांच्या चिंतनातून काय होतो, नैतिक अपराधीपणा निर्माण होतो. उदाहरणार्थ, महाभारत हे अन्यायाचे विचार जरी कृतीत आणले नसले तरी नैतिकदृष्ट्या चुकीचे कसे आहे त्याचा शोध घेतो. ओके. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा तुम्ही या विचारांसाठी नैतिक जबाबदारी स्वीकार. बघा, नीतिमत्ता अंतर्गत नैतिकतेला महत्व देते. ओके. एखाद्याच्या हक्काचं उल्लंघन करण्याचा जर विचार केला तर त्या विचार केल्याने नैतिक अपराधीपणा निर्माण होतो, जो आत्मनिरीक्षण करण्यास प्रवृत्त करतो. बरोबर. उदाहरणार्थ, कांटियन नीतिमत्ता याच्यामध्ये कृतीचे नैतिक मूल्य केवळ परिणामावर नव्हे तर त्या मागील हेतूवरती आधारित असते. ओके. त्याच्यानंतर विचार आंतरिक चारित्र्य प्रतिबिंबित करतात. बघा, नैतिक निर्णय नैतिक चारित्र्याचं मूल्यांकन. बघा, नैतिक निर्णय नैतिक चारित्र्याचं मूल्यांकन करतात, ज्याच्यामुळे व्यक्ती त्यांच्या विचारांसाठी इच्छांसाठी जबाबदार असतात. बरोबर. इथं एक्झाम्पल तुम्ही लिहू शकता की न्यायाधीशाने निष्पक्ष राहिलं पाहिजे आणि कोणताही पक्षपात जरी त्यावर कारवाई नसली तरी नैतिक मानकांचं उल्लंघन करतो. तर हे जे मुद्दे आहेत ना, हे मुद्दे तुम्हाला व्यवस्थित इथं लिहिता आले पाहिजे. लक्षात आलं. नेक्स्ट बघा, व्यावसायिक नैतिक मानके. याच्यामध्ये आपण लिहू शकतो की वैदिक शास्त्र आणि कायदा यासारखे व्यवसाय कशावरती भर देतात, नैतिक वर्तनावरती भर देतात. बरोबर. निर्णयांमागील हेतू अनेकदा तपासला जातो. उदाहरणार्थ, डॉक्टरांनी घेतलेली हिपोक्रॅटिक शपथ त्यांना रुग्णांना हानी पोहोचवण्याचा विचार करण्यास सुद्धा मनाई करते. ओके. त्याच्यानंतर तुम्ही लिहू शकता नैतिक जाणीवेवरती आधारित अपराधीपणा. बघा, नैतिक तत्व जी असतात ना, अनेकदा व्यक्तींना केवळ अनैतिक कृत्यांचा विचार केल्याबद्दल अपराधीपणाची भावना निर्माण करतात. ओके. एक्झाम्पल तुम्ही लिहा की गांधीजींचा असा विश्वास होता की अहिंसा केवळ कृतीमध्येच नव्हे तर विचारांमध्ये देखील लागू केली पाहिजे. बरोबर. कृतींपेक्षा हेतूपर्यंत नीतिमत्ता. आता याच्यामध्ये तुम्ही काय लिहाल की नीतिमत्ता केवळ कृतींवर लक्ष केंद्रित करत नाही तर हेतूपर्यंत विस्तारते, ज्याच्यामुळं व्यक्ती चुकीच्या कृत्याचा विचार केल्यास त्यांना नैतिकदृष्ट्या दोषी ठरवलं जातं. ओके. उदाहरणार्थ बघा, वकिलांना हितसंबंधाचा संघर्ष टाळण्यास नैतिकदृष्ट्या बांधील आहे. बरोबर. आणि परस्पर विरोधी क्लायंटचे प्रतिनिधित्व करण्याचा विचार देखील या बंधनाचे उल्लंघन करू शकतो. ओके. हे तुम्ही लिहू शकता. त्याच्यानंतर व्यावसायिक नैतिक मानकांमध्ये सॉरी हे आपण कंप्लीट केलेलं आहे. अशा पद्धतीने तुम्ही दोन्ही पार्ट्स कंप्लीट केल्यानंतर शेवटी तुम्ही लिहा की कायदेशीर आणि नैतिक अपराध यातील फरक नैतिक वर्तनात अंतर्निहित व्यापक नैतिक जबाबदारी अधोरेखित करतो. कायदे इतरांच्या हक्कांचं उल्लंघन करणाऱ्या कृतींना शिक्षा देतात आणि नीतिमत्ता अधिक खोलवर जाते, चुकीच्या हेतूंसाठी काय करते, व्यक्तींना दोषी ठरवते. बरोबर. आणि हा जो दुहेरी दृष्टिकोन सुनिश्चित करतो की मानवाचं वर्तन केवळ कायदेशीर चौकटीद्वारेच नव्हे तर अंतर्गत नैतिक कंपासद्वारे देखील नियंत्रित केले जाते. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे की न्याय आणि अन्याय ही संकल्पना संदर्भात्मक आहे. ठीक आहे. काय म्हटलंय, न्याय आणि अन्याय ही संकल्पना संदर्भात्मक आहे. जे फक्त 1 वर्षापूर्वी हे होते ते आजच्या संदर्भात अन्याय ठरू शकतं. न्यायाचा अपव्यय टाळण्यासाठी बदलत्या संदर्भाची सतत तपासणी केली पाहिजे. या विधानाचं योग्य उदाहरणासह परीक्षण करा. ठीक आहे. आता इथे काय करायचं माहिती का, तुम्हाला पहिल्यांदा न्याय आणि अन्याय या ज्या संकल्पना आहेत ना, या संकल्पनांवरती चर्चा करायची. ओके. 1 वर्षापूर्वी जे होतं ते आजच्या संदर्भात अन्याय्य ठरू शकतं. न्यायाचा अपव्यय टाळण्यासाठी बदलत्या संदर्भाची
सतत तपासणी केली पाहिजे, या विधानाचं सार स्पष्ट आहे. ठीक आहे. बघा, न्यायाचा अपव्यय टाळण्यासाठी बदलते संदर्भ कशी करावी याचे मार्ग तुम्हाला इथे सुचवायचे. ओके, क्लिअर. क्वेश्चन खूप असा डीप मध्ये आहे, तर त्याचं उत्तर कसं लिहायचंय बघा. याचं उत्तर लिहिताना तुम्हाला लिहायचंय सुरुवातीला याच्या संकल्पना आहेत की न्याय कसा असतो, स्थिर नसतो, बरोबर. तो सामाजिक मूल्य आणि नियमानुसार विकसित होत असतो. ओके. जॉन रॉल्स यांनी म्हटल्याप्रमाणे न्याय हा सामाजिक संस्थांचा पहिला गुण आहे. कारण सत्य हे विचारसरणीचे असते. जेव्हा आपण इथिक्सचा डिटेलमध्ये अभ्यास करू तेव्हा तुम्हाला न्याय, अन्याय या सगळ्या संकल्पना शिकायला मिळेल. पूर्वी जे न्याय्य मानलं जात होतं ते आजच्या बदलत्या सामाजिक संदर्भामुळे अन्याय्य वाटू शकते. म्हणून आपल्याला ह्या संकल्पना इथं लिहाव्या लागतील. त्याच्यामध्ये तुम्ही पहिला मुद्दा लिहा, ऐतिहासिक कायदे आणि सामाजिक उत्क्रांती. बघा, न्यायाची संकल्पना सामाजिक नियमानुसार विकसित होते, जी बहुतेकदा सांस्कृतिक सापेक्षतावाद आणि ऐतिहासिक निर्धारवाद यांच्या प्रभावाखाली असते. जिथे कायदेशीर सुधारणाद्वारे कालबाह्य प्रथा अन्याय्य म्हणून पुन्हा परिभाषित केल्या जातात. याच्यामध्ये तुम्ही ऐतिहासिक कायदे आणि सामाजिक उत्क्रांतीमध्ये हे सगळं लिहू शकता. एक्झाम्पल तुम्ही द्या, बंगाल सती नियमन 1829, सती प्रथा बेकायदेशीर काय दाखवून दिलं. एकेकाळी न्याय्य होती सती प्रथा, पण सांस्कृतिक प्रथा ही नैतिक उत्क्रांतीच्या सिद्धांताद्वारे पुन्हा परिभाषित केली, बरोबर. ओके. त्याच्यानंतर तुम्ही द्या, तांत्रिक प्रगती आणि कायदेशीर प्रतिसाद. बघा, तंत्रज्ञान विकसित होत असताना कायदेशीर सकारात्मकतावाद नवीन वास्तवांशी जुळवून घेण्यासाठी कायद्यांची आवश्यकता यावर भर देतो, ज्याच्यामुळे डिजिटल गुन्ह्यांसारख्या उद्योन्मुख क्षेत्रामध्ये न्याय सुनिश्चित होतो. एक्झाम्पल तुम्ही द्या, 2008 मध्ये सुधारित माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 डेटा गोपनीयता सुनिश्चित करून आणि सायबर गुन्ह्यांना आळा घालून मोठ्या हिताचं निराकरण करण्यासाठी उपयुक्ततावादी नैतिकतेचा वापर प्रतिबंधित करतो. त्याच्यानंतर तिसरा मुद्दा तुम्ही लिहा की आर्थिक बदल आणि न्याय. बघा, आर्थिक क्षेत्रात न्यायाची उत्क्रांती बहुतेकदा वितरणात्मक न्यायाद्वारे निर्देशित केली जाते, ज्याच्यामुळे बाजारातील बदल आणि जागतिकीकरणाच्या प्रतिसादात योग्य संसाधन वाटप सुनिश्चित होते. उदाहरण तुम्ही द्या की भारतातील उदारीकरणानंतरच्या आर्थिक धोरणांमुळे उदयोन्मुख भांडवलशाही संरचनामध्ये निष्पक्षता आणि समता सुनिश्चित करण्यासाठी रॉल्सियन सिद्धांतावर आधारित कामगार कायद्यामध्ये सुधारणा करणं आवश्यक झालं. आता एवढं सगळं कंटेंट महत्वाचं, तुम्ही म्हणाल की मॅडम हे रॉल्सियन सिद्धांत असतील हे कुठं मिळतील आम्हाला, हे सगळं त्याच्यासाठी इथिक्सची कम्प्लीट स्टडी तुम्हाला करावी लागेल. एकदा चांगली पुस्तकं तुम्हाला वाचावी लागतील. ओके. त्याच्यानंतर सामूहिक नैतिकतेतील बदल. बघा, सामूहिक नैतिकता कालांतराने विकसित होते, बरोबर. नैतिक वास्तववाद आणि संज्ञात्मक विसंगती सिद्धांताच्या प्रभावाखाली तिथे सामाजिक मूल्य बदलतात, ज्याच्यामुळे काय होते, न्यायात कायदेशीर सुधारणा होतात. ओके. त्याच्यानंतर तुम्ही लिहू शकता सार्वजनिक आरोग्य आणि नीतिमत्ता. याच्यामध्ये सार्वजनिक आरोग्यामध्ये बायोमेडिकल नीतिमत्ता आणि हानी तत्व, वैयक्तिक स्वायत्ता आणि सामाजिक कल्याण यांच्यातील संतुलनाचे मार्गदर्शन करतात, विशेषतः आरोग्य संकटाच्या काळात. एक्झाम्पल, कोविड-19च्या काळामध्ये लॉकडाऊन लागल्यामुळे वैयक्तिक स्वातंत्र्य आणि सार्वजनिक आरोग्याच्या सामूहिक अधिकाराचं संतुलन साधून न्यायाची पुनर्भाषा करणं आवश्यक, बरोबर. जे फक्त एका वर्षापूर्वी होतं ते आजच्या संदर्भात अन्याय असू शकतं, ठरू शकतं. न्यायाचा अपव्यय टाळण्यासाठी बदलच्या संदर्भाची सतत तपासणी केली पाहिजे, याचा सारांश पण आपल्याला इथं लिहायचा आहे. ओके, क्लिअर. बघा, आता सारांशामध्ये तुम्हाला काय लिहायचं आहे की विकसित होत असलेले सामाजिक निकष. काय होतं, काळाबरोबर कायदे आणि सामाजिक मुद्दे बदलत, बरोबर. मग त्याच्यामुळं बदलत्या सामाजिक दृष्टिकोनामुळे काय होतं, एकेकाळी स्वीकार्य मानल्या जाणाऱ्या कृती अन्याय्य मानल्या जाऊ शकतात आणि न्यायाला या बदलांना प्रतिबिंबित करण्यासाठी अनुकूलता दाखवावी लागते, बरोबर. एक्झाम्पल तुम्ही द्या, 2018 SCच्या निर्णयाने भारतामध्ये समलैंगिकतेला गुन्हेगारी मुक्त केलं, ज्याच्यामुळे वसाहतवादी काळातील जुने कायदे रद्द झाले. ओके. त्याच्यानंतर तुम्ही लिहा की कायदेशीर उदाहरणे आणि आंतरराष्ट्रीय प्रभाव. बघा, जागतिक कायदेशीर मानके राष्ट्रीय न्याय प्रणालींवर प्रभाव पाडतात, ओके, ज्याच्यामुळे समकालीन आंतरराष्ट्रीय नियमाशी सुसंगतता सुनिश्चित करण्यासाठी जुन्या निर्णयांची सतत तपासणी करणं आवश्यक असतं. एक्झाम्पल तुम्ही लिहा, युरोपियन
GDPR नियमामुळे काय झालंय, डेटा संरक्षणावरील जागतिक चर्चेनंतर भारताचा अधिक प्रगतीशील गोपनीयता कायद्यांकडे होणारा कल. हे तुम्ही एक्झाम्पल लिहू शकता. नैतिक आणि नैतिक प्रगती, त्याच्यामध्ये नैतिकतेची प्रगती होते. त्याच्यामुळे जुन्या नैतिक मार्गानुसार पूर्वी न्यायी ठरवलेल्या कृती आता अन्याय म्हणून ओळखल्या जाऊ शकतात, ज्याच्यामुळं निष्पक्षता राखण्यासाठी पुनर्मूल्यांकन आवश्यक आहे. ओके. सांस्कृतिक संवेदनशीलता, बघा सांस्कृतिक बदलामुळे न्याय आणि अन्याय मानले जाणारे बदल होऊ शकतात, कारण कालांतराने विविधतेबद्दल निष्पक्षता आणि आदराची सामाजिक समज विकसित होते. बरोबर. उदाहरणार्थ बघा, पूर्वी बालविवाहासारख्या अनेक सांस्कृतिक पद्धती सामाजिकरित्या स्वीकारल्या जात होत्या, पण आता भारतातील विकसित होत असलेल्या सांस्कृतिक नियमामुळे त्या अन्यायी आणि बेकायदेशीर मानल्या जातात. बरोबर. तर हे तुम्ही इथं लिहा. त्याच्यानंतर तुम्हाला इथं मार्ग पण विचारले, तर न्यायाचा गर्भपात रोखण्यासाठी बदलत्या संदर्भाची सतत तपासणी करण्याचे मार्ग. तर नियमित कायदेशीर सुधारणा सगळ्यात महत्वाचं आहे, की गतिमान न्यायशास्त्रावर आधारित सतत कायदेशीर सुधारणांमुळे सामाजिक बदलांना तोंड देताना कायदे प्रासंगिक आणि न्याय्य राहतात याची खात्री होते, कायदेशीर स्थिरता टाळते. ठीक आहे. उदाहरणार्थ बघा, सायबर बुलिंग सारख्या नवीन गुन्ह्यांना तोंड देण्यासाठी उद्योन्मुख आव्हानांना अनुकूल न्याय सुनिश्चित करण्यासाठी भारतीय दंड संहिता नियमितपणे अद्यतनित केली जाते. ओके. त्याच्यानंतर नैतिक समित्या आणि लेखापरीक्षण, बघा याच्यामध्ये जैव नीतिमत्ता आणि तांत्रिक नीतिमत्तेसाठी नीतिमत्ता समित्यांद्वारे सतत मूल्यांकन आवश्यक आहे. विशेषतः AI सारखे जे उद्योन्मुख क्षेत्र आहेत ना, त्याच्यामध्ये वेगाने प्रगती करणाऱ्या क्षेत्रामध्ये अन्याय रोखता येईल. ओके. एक्झाम्पल बघा, AI नीतिमत्ता समित्या न्यायाच्या दृष्टिकोनातून नवीन तंत्रज्ञानाच्या परिणामांचं मूल्यांकन करतात आणि अल्गोरिदमिक निष्पक्षता जी आहे ना, ती इथं सुनिश्चित केली जाते. त्याच्यानंतर तुम्ही आंतरराष्ट्रीय बेंचमार्किंग बद्दल लिहिलं पाहिजे इथं, की जागतिक प्रशासनाच्या तत्वानुसार राष्ट्रीय कायदे आंतरराष्ट्रीय मानकांशी सुसंगत असणे आवश्यक आहे. जागतिक स्तरावरती न्याय सुनिश्चित करणे, मानकात्मक अलगाववाद रोखणे, हे तुम्ही इथे लिहिलं पाहिजे. एक्झाम्पल, आंतरराष्ट्रीय संस्थांकडून भारताचे मानवी हक्क पुनरावलोकने देशांतर्गत कायदे जागतिक न्याय मानकांशी सुसंगत आहे त्याची खात्री करण्यास मदत करतात. ओके. त्याच्यानंतर कायदेशीर अभ्यासातील शैक्षणिक सुधारणा, बघा कायदेशीर बहुलवाद आणि उद्योन्मुख कायदेशीर क्षेत्रे काय करतात, कायदेशीर शिक्षणामध्ये एकत्रित केल्याने भविष्यातील कायदे तज्ञ समकालीन न्याय आव्हानांना तोंड देण्यासाठी सज्ज आहे त्याची खात्री होते. तर हे असे सोपे सोपे पॉइंट्स तुम्ही जर इथे लिहिले तर मोर दॅन सफिशियंट आहेत. आणि शेवटी तुम्ही काय लिहिलं पाहिजे, की प्रशासनात पारदर्शकता आणि जबाबदारी. तर सुशासन तत्वे सार्वजनिक प्रशासनामध्ये पारदर्शकता आणि जबाबदारीचे समर्थन करतात, भ्रष्टाचार आणि न्यायाच्या गैरवापरांना प्रतिबंधित करतात. एक्झाम्पल, माहिती अधिकार कायद्याचं एक्झाम्पल बेस्ट आहे पारदर्शकतेबद्दल. तर अशा पद्धतीने हा क्वेश्चन इथे कम्प्लीट होतो. आणि फायनली तुम्ही निष्कर्ष द्या, की सामाजिक, तांत्रिक आणि नैतिक बदलांसह न्याय सतत विकसित होत राहावा, जेणेकरून निष्पक्षता आणि समता सुनिश्चित होईल. लक्षात घ्या, निष्पक्षता आणि सत्ता सुनिश्चित होईल. डॉक्टर BR आंबेडकरांनी अगदी बरोबर म्हटले होते, की न्यायाने नेहमीच समानता, प्रमाण, भरपाईच्या कल्पनांना जन्म दिला. न्यायाची कल्पना म्हणजे प्रत्येक माणसाला त्याचे हक्क देण्याची दृढ आणि सततची प्रवृत्ती, असं त्यांनी निष्पक्षता आणि प्रमाणबद्धता राखणाऱ्या, लक्षात घ्या, अनुकूल कायदेशीर चौकटींच्या गरजेवरती भर दिला होता. अशा पद्धतीने 2024 हे क्वेश्चन आहे, पण हा पार्ट फर्स्ट आहे. पार्ट सेकंड पण लवकरच अपलोड होईल. भेटूया नेक्स्ट लेक्चर मध्ये. गुड डे, टेक केअर. चला, पुढचा प्रश्न आहे सेक्शन A मधलाच. क्वेश्चन काय विचारलाय बघा. क्वेश्चन इथं तुम्हाला विचारलाय, की आचारसंहिता आणि नीतिशास्त्र संहिता हे सार्वजनिक प्रशासनामध्ये मार्गदर्शनाचे स्रोत आहे. बरोबर. हा क्वेश्चनचा एक पार्ट झाला, तुम्ही याला 1 नंबर देऊ शकता. आता याच्यामध्ये आचारसंहिता म्हणजे काय, नीतिशास्त्र संहिता म्हणजे काय, हे सगळं तुम्हाला आपला जो थेरॉटिकल सिलेबस आहे त्याच्यामध्ये शिकायला मिळेल. बरोबर. मग इथे तुम्हाला काय म्हटलंय,
की आचारसंहिता आणि नीतिशास्त्र संहिता म्हणजे क्वेश्चनची जी नीड आहे, आपण म्हणतो की नाही या प्रश्नाची मागणी काय आहे, तर मागणीमध्ये तुम्हाला हा जो पहिला पार्ट आहे आचारसंहिता आणि नीतिशास्त्र संहिता यांच्याबद्दल लिहावं लागेल. त्याच्यानंतर आचारसंहिता आधीच अस्तित्वात आहे, तर नीतिशास्त्र संहिता अद्याप लागू केलेली नाही. बरोबर, आपण जेव्हा इलेक्शन वगैरे होतात तेव्हा आपण ऐकतो की आचारसंहिता लागू झाली वगैरे वगैरे. बरोबर, पण ही जी नीतिशास्त्र संहिता आहे ती मात्र लागू केलेली नाही. हा तुमचा क्वेश्चनचा दुसरा पार्ट झाला. तिसऱ्या पार्ट मध्ये तुम्हाला काय दिलंय बघा, की प्रशासनामध्ये सचोटी, प्रामाणिकपणा आणि पारदर्शकता. आता हे जे कीवर्ड्स आहेत किंवा संकल्पना म्हणा, हा जो आपला विषय आहे नीतिशास्त्र, त्याच्यामध्ये सचोटी म्हणजे काय, प्रामाणिकपणा म्हणजे काय, पारदर्शकता म्हणजे काय, या छोट्या छोट्या संकल्पना आहेत त्या आपल्याला शिकाव्या लागतात. बरोबर, तर तिसऱ्या पार्ट मध्ये तुम्हाला काय विचारलंय, की प्रशासनामध्ये सचोटी, प्रामाणिकपणा आणि पारदर्शकता राखण्यासाठी ही जी अद्याप लागू न केलेली नीतिशास्त्र संहिता आहे ना, तर या नीतिशास्त्र संहितेसाठी एक भावी अधिकारी म्हणून तुम्हाला काय करायचं, इथं एक मॉडेल सुचवायचं. ओके, क्लिअर? म्हणजे 3 पार्ट मध्ये हा क्वेश्चन तुम्हाला दिलाय आणि 3 पार्ट मध्ये तुम्हाला या क्वेश्चनचं उत्तर लिहायचंय. आता उत्तर कसं लिहायचं बघा, प्रश्नाची मुख्य मागणी तर मी तुम्हाला आधीच सांगितले की आचारसंहिता, नीतिशास्त्र हे स्रोत कसे आहेत मार्गदर्शनाचे याच्यावरती आपल्याला चर्चा करायची आहे. आणि त्याच्यानंतर सगळ्यात मेन तुम्हाला विचारलंय की जे प्रशासन आहे त्याच्यामध्ये सचोटी, प्रामाणिकपणा आणि पारदर्शकता राखण्यासाठी नीतिमत्तेचे योग्य मॉडेल सुचवायचे. बरोबर, आता सुरुवातीला तुम्ही लिहू शकता एकदम साध्या सोप्या भाषेमध्ये लिहा, की जे सार्वजनिक प्रशासन आहे त्या प्रशासनामध्ये नैतिक प्रशासन सुनिश्चित करण्यासाठी नियमांचं पालन आणि नैतिक तत्वांशी वचनबद्धता दोन्ही आवश्यक आहे. बरोबर, पण आपल्याकडे नैतिक संहिता जी आहे ती लागू आहे का, नाही. मग आचारसंहिता सार्वजनिक अधिकाऱ्यांसाठी काय करते, कायदेशीर आणि प्रक्रियात्मक, याला तुम्ही अंडरलाईन पण करू शकता, मर्यादा निश्चित करत असते. आणि जी नीतिमत्ता संहिता आहे जी लागू नाही, ती नीतिमत्ता संहिता जे नैतिक निर्णय असतात ते घेण्यासाठी व्यापक मार्गदर्शन प्रदान करते. ओके, म्हणजे क्वेश्चनचं जे इंट्रोडक्शन असतं, इंट्रो मध्ये तुम्ही काय करायचं असतं, क्वेश्चन जो 3 पार्ट मध्ये दिलेला आहे त्या तिन्ही पार्ट मध्ये तुम्ही काय लिहिणार आहेत ना त्याचा सारांश तुम्हाला इंट्रोडक्शन मध्ये लिहायचा असतो. याच्यानंतर क्वेश्चनचा पहिला पार्ट तुम्हाला इथे एक्सप्लेन करायचे की सार्वजनिक प्रशासनामध्ये आचारसंहिता आणि नीतिशास्त्र हे मार्गदर्शनाचे जे सोर्स आहेत हे कोणत्या मार्गाने आहे. ओके, याच्यामध्ये तुम्ही पहिला मुद्दा लिहू शकता आचारसंहितेबद्दल की अधिकृत वर्तनाबाबत मार्गदर्शन. म्हणजे बघा, आचारसंहिता जी आहे ना डिओन्टॉलॉजिकल फ्रेमवर्क म्हणून काम करते. ओके, आता म्हणजे कसं, की जे सार्वजनिक अधिकारी असतात ना त्यांच्यामध्ये कर्तव्यनिष्ठ वर्तन जे आहे त्याच्यावरती ही आचारसंहिता भर देते. नियमबद्ध नैतिकतेची अंमलबजावणी करते किंवा लाचखोरी सारख्या ज्या अनैतिक कृती आहेत त्यांना पण प्रतिबिंबित करते. कोण, आचारसंहिता. बरोबर, म्हणजे तुम्ही इथे म्हणू शकता ही जी अधिकृत कर्तव्य आहेत ना, या अधिकृत कर्तव्यामध्ये जी कांटीय नीतिमत्ता, याच्या आधी आपण इमॅन्युअल कांट यांच्या एका कोटेशन वरती क्वेश्चन बघितला होता, तर ही जी कांटीय नीतिमत्ता आहे तुम्हाला शिकावी लागते थेरीमध्ये, तर या कांटीय नीतिमत्तेला प्रोत्साहन देते. हा पहिला मुद्दा तुम्ही इथे लिहू शकता. आणि जेव्हा तुम्ही मुद्दे लिहाल तेव्हा त्या मुद्द्याला पुष्टी देण्यासाठी तुम्हाला इथं एक एक्झाम्पल लिहावं लागतं. जसं की तुम्ही इथं उल्लेख केलाय की लाचखोरी सारख्या अनैतिक कृतींना प्रतिबिंबित करते. मग तुम्ही इथे लिहा भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा 1988. तर याच्यामुळे काय झालंय, लाचखोरीमुळे प्रभावित निर्णय रोखण्यासाठी कर्तव्यनिष्ठ नैतिक रचनेचं समर्थन करण्यासाठी हा जो कायदा आहे हा कायदा कोणते आदेश देतो, कोणतीही भेटवस्तू न स्वीकारण्याचे आदेश देतो. लक्षात ठेवा. ठीक आहे, हा झाला तुमचा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, हितसंबंधाचा संघर्ष व्यवस्थापन. बघा, ही जी आचार संहिता प्रक्रियात्मक निष्पक्षतेचा सिद्धांत लागू करते ना, मग ती कशासाठी लागू करते, की जेणेकरून वैयक्तिक हितसंबंध सार्वजनिक जबाबदाऱ्यांशी संघर्ष करू नयेत याची खात्री केली जाते. ओके, उदाहरणार्थ बघा, सार्वजनिक उपक्रमांच्या निर्गुंतवणूक प्रक्रियेत सहभागी असलेल्या अधिकाऱ्यांना नैतिक प्रशासन प्रोटोकॉल नुसार निष्पक्ष निर्णय घेण्याची खात्री करून वैयक्तिक हितसंबंध उघड करणं आवश्यक आहे, हे तुम्ही इथं लिहू शकता. त्याच्यानंतर कामाच्या ठिकाणी सजावट राखणे. ओके,
आता इथे बघा, एक संघटनात्मक वर्तन सिद्धांतामधून जी नियमांची अंमलबजावणी असते ना, तर संहिता काय करते, एक आदरणीय कामाच्या ठिकाणी वातावरण स्थापित करते. ओके, क्लिअर. मग इथे तुम्ही एससीचं एक्झाम्पल देऊ शकता, की सुप्रीम कोर्ट विशाखा मार्गदर्शक तत्व जी तुम्हाला एक्झाम मध्ये विचारली जातात. तर या विशाखा मार्गदर्शक तत्वांमध्ये सरकारी कार्यालयांमध्ये जे आदरणीय कामाचं वातावरण आहे ना, ते सुनिश्चित करण्यासाठी छळ विरोधी धोरणं अनिवार्य आहे. हे तुम्ही इथं देऊ शकता. ठीक आहे. ओके, क्लिअर. बघा क्वेश्चन, एकच मिनिट थांबा. क्वेश्चन जे तुम्ही इथं टॅकल करताय ना, तर हे क्वेश्चन टॅकल करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे माहिती का? तुम्हाला इथं एक्झाम्पल जास्तीत जास्त द्यायचे, जेणेकरून तुम्हाला इतरांपेक्षा जास्त मार्क्स इथं मिळाले पाहिजे. ओके, क्लिअर. पुढचा मुद्दा तुम्ही लिहू शकता, की पारदर्शकतेची आवश्यकता. बघा, सार्वजनिक अधिकारी जे आहेत ना, ते अनिवार्य पारदर्शकतेद्वारे जबाबदार राहतील याची खात्री करण्यासाठी संहिता या संकल्पनेचा वापर करते. लक्षात घ्या. त्याच्यानंतर जनतेला जबाबदारी. तर आचारसंहिता सार्वजनिक जबाबदारी सिद्धांताला प्रोत्साहन देते, हे तुम्ही इथे लिहिलं पाहिजे. आता हा सार्वजनिक जबाबदारी सिद्धांत वगैरे आपण थेरीमध्ये शिकूया, ज्याच्यामध्ये सार्वजनिक अधिकाऱ्यांना लोकशाही तत्वानुसार ते ज्या नागरिकांना सेवा देतात त्यांच्याप्रती उत्तरदायी राहणं बंधनकारक आहे. बरोबर. एक्झाम्पल तुम्ही आरटीआय कायदा 2005 लिहा, की ह्या जर कायद्याचं पालन केलं तर अधिकृत कृतींची सार्वजनिक तपासणी करण्यास परवानगी मिळते. त्याच्यामुळे काय होतं, इथं एक जबाबदारी सुनिश्चित राहते. त्याच्यानंतर वैयक्तिक फायद्यापेक्षा सार्वजनिक सेवेला प्रोत्साहन. बघा, उपयुक्ततावादी नीतिमत्तेवर आधारित नीतिमत्तेची जी संहिता आहे, ओके, ती सार्वजनिक सेवकांना काय करते, सार्वजनिक हितासाठी कार्य करण्याची आवश्यकता जे आहे त्याचं महत्व अधोरेखित करते. बरोबर. म्हणजे वैयक्तिक फायद्यापेक्षा मोठ्या संख्येच्या चांगल्या गोष्टींना प्राधान्य देते. त्याच्यानंतर नेक्स्ट मुद्दा तुम्ही लिहू शकता, की निर्णय घेताना सचोटी राखणे. आता ही जी संहिता आहे, नीतिमत्ता संहिता, ही सद्गुण नीतिमत्ता लागू करते. बरोबर. म्हणजे सचोटीसारखे जे चारित्र्य गुण आहेत ना, त्याच्यावरती लक्ष केंद्रित करते. बाह्य दबाव असतात अधिकाऱ्यांना, बरोबर, त्याला तोंड देत असताना सुद्धा अधिकाऱ्यांना कायदे आणि नैतिक मानकांचे पालन करायला ही संहिता काय करते, मार्गदर्शन करत असते. ठीक आहे. ओके, सोपे पॉइंट्स आहेत, फक्त तुम्हाला तुमच्या हाताखालून हे गेले पाहिजे. पुढचा मुद्दा तुम्ही लिहू शकता याच्यामध्ये, की सेवा पुरवठ्यात निष्पक्षता सुनिश्चित करते. बरोबर. आता तुम्हाला थेरीमध्ये ना रॉल्सचा एक न्याय सिद्धांत आहे, तो करावा लागतो. तर रॉल्सचा न्याय सिद्धांत काय सांगतो, की ही जी संहिता आहे ही सरकारी सेवांमध्ये निष्पक्षता आणि समानता सुनिश्चित करते. सगळ्या नागरिकांना संसाधने आणि संधीचे समान वितरण पण सुनिश्चित करते. ठीक आहे. ओके, क्लिअर. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे व्यावसायिकतेला प्रोत्साहन देणे. इथं रॉसचा न्याय सिद्धांताशी रिलेटेड आपण मुद्दा लिहिला. इथं भूमिका सिद्धांताचा मुद्दा तुम्हाला लिहावा लागतो. की भूमिका सिद्धांतामध्ये काय परिभाषित केलंय, की जी संहिता आहे, कोणती संहिता, नीती संहिता. बरोबर. तर ते अधिकाऱ्यांना वैयक्तिक प्रसिद्धीसाठी त्यांच्या पदांचा वापर करायला मनाई करते. ओके. मग याचा फायदा काय होतो बघा, याचा फायदा हा होतो, की भूमिका अखंडता राखली जाते आणि व्यावसायिक सीमापर्यंत राखल्या जातात. म्हणजे व्यावसायिकतेला इथं काय होतं, प्रोत्साहन मिळतं. त्याच्यानंतर नेक्स्ट मुद्दा तुम्ही लिहा, प्रेरणादायी नैतिक नेतृत्व. बघा, नीतिमत्ता संहिता जी आहे ना, परिवर्तनात्मक नेतृत्व सिद्धांत, किती सिद्धांताची नावं येतात बघा, न्याय सिद्धांत, भूमिका सिद्धांत, नेतृत्व सिद्धांत. तर हे जे कंटेंट आहे ना, हे कंटेंट तुम्हाला इथिक्स मध्ये खूप महत्वाचं आहे, जे आन्सर रायटिंग मध्ये तुम्हाला लिहावं लागतं. तर इथं नीतिमत्ता संहिता परिवर्तनात्मक नेतृत्व सिद्धांतावर आधारित आहे. म्हणजे इथं नैतिक नेतृत्वाला प्रोत्साहन देते, जे सर्वसमावेशक निर्णय घेण्यावर आणि धोरण विकासात समुदायाच्या सहभागावरती भर देते. ओके, क्लिअर. आता हे तुम्ही ज्या ह्या जो संकल्पना आहेत, आचारसंहिता आणि नीतिमत्ता संहिता, ह्या तुम्ही एक्सप्लेन केल्या. क्वेश्चनचा जो सेकंड पार्ट होता तो होता, की जे मॉडेल आहे ना, ते मॉडेल तुम्ही सुचवा. बरोबर. कशासाठी, प्रशासनामध्ये सचोटी, प्रामाणिकपणा आणि पारदर्शकता राखण्यासाठी. मग इथं तुम्ही लिहू शकता, की सार्वत्रिक नैतिक तत्वांचे एकत्रीकरण करा. बरोबर. तर